आवडत नाही. Yes. हा, आता इथे व्ह्यूअर्स आपल्याला पण दिसतील. आता आपल्याला 10 लगेच लोक व्ह्यूअर्स जोडलेले आहेत. ग्रेट. ओके. लाईव्ह चॅट मध्ये मला आपले जे व्ह्यूअर्स आहेत त्यांनी प्लीज सांगा की आमचा व्हॉइस क्लिअर येतोय का, माझा आणि सरांचा. लाईव्ह चॅट मध्ये आपल्याला सांगा. Good morning. Good morning. Okay, great, great, great. So thank you. Thank you for response. नमस्ते. मी डॉक्टर नमस्ते. सिद्धार्थ रंगे. गेल्या 10 वर्षापासून मी मनोविश्लेषक म्हणून काम करतोय. तर आतापर्यंत 36,000 प्लस लोकांना मी ट्रीट केलंय ऍज अ मानसोपचार तज्ञ म्हणून. तर काही वर्षापूर्वी माझ्याबरोबर असं झालं की आमच्याही घरात एक छोटंसं बाळ जन्माला आलं. त्यासाठी आमच्या एक फ्रेंड आहेत, कॉमन फ्रेंड आहेत, विद्या मॅडम म्हणून, त्यांनी आम्हाला सरांकडे पाठवलं होतं 3 वर्षापूर्वी. तर गर्भसंस्कार आणि बालसंस्कार मला तेव्हा कळाले होते. एकतर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी ऐकलं होतं, श्रीकृष्णाबद्दल ऐकलं होतं. त्यानंतर सरांना भेटल्यानंतर मला तो एक वेगळा अनुभव मिळाला आणि तेव्हापासून माझ्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली की गर्भसंस्कार काय असतात किंवा बालसंस्कार काय असतात. आणि त्याचा खोलात अभ्यास केल्यानंतर कळालं की मानसोपचार तज्ञ म्हणून हे किती इफेक्टिव्ह आहे, किती इम्पॉर्टंट आहे हे सगळं. आणि मग आज 10 पैकी 5 ते 6 मुलं ADHD ची पेशंट बनतायत. त्याचं कारण काय आहे, किंवा आज सायकोलॉजिकली प्रॉब्लेम्स घेऊन जन्माला येत आहेत, काय कारण असू शकतात, किंवा खूप लवकर व्यसनाधीन होतात, किंवा आज आपण वृद्धाश्रमामध्ये आपल्या आई वडिलांना ठेवलं जातं, या स्टोरीज आपण ऐकतो. ह्याच्या पाठीमागचं काय, त्याचे इमोशन्स कुठे गेल्या. तर हे खरं आहे की पालक त्याला तेवढे जबाबदार आहेत, त्या मुलांची सायकोलॉजी तशी बनली आहे. पूर्वी हे राजघराण्यामध्येच फक्त व्हायचं की गर्भसंस्कार केले जायचे. आता तर हे एक तसं बघायला गेलं तर एक समाजामध्ये फॅड पण आहे, पण प्रोफेशनल डॉक्टर्स याच्यामध्ये खूप कमी आहेत. त्यांना ऑथेंटिक नॉलेज आहे, हे खूप असे डॉक्टर्स खूप कमी आहेत. आणि आज म्हणून आम्ही तुमच्या बरोबर एक असं स्पेशल व्यक्तीला घेऊन आलोय. तर अशी व्यक्ती जी गेल्या 12 वर्षापासून आयुर्वेदाचार्य म्हणून काम करते, स्पेशली गर्भसंस्कार यावरती काम करते. देश विदेशात म्हणून त्यांच्याकडे खूप सारे लोक येतात, IT सेक्टर मधले, IIT मधले लोक येतात. आणि अशा कपल्सला ते त्यांचं काउन्सिलिंग करतात, गर्भसंस्कारांचं महत्व पटवून सांगतात त्यांना. आणि मी स्वतः गेलो होतो तेव्हा सुद्धा काही लोकांना भेटलो तिथे. तर म्हणजे US, UK, युरोप, अरेबियन कंट्रीज मधून खूप सारे लोक येतात. तर अशा लोकांना ते भेटतात आणि त्यांचंही ब्रेन वॉश करतात. बाहेरच्या देशातल्या लोकांना गर्भसंस्कारांबद्दल महत्व कळतंय. खरं तर आपली संस्कृती तशी आहे, गर्भसंस्कार किंवा 5,000 वर्षापूर्वीचा आपला पाया मजबूत आहे आयुर्वेदाबद्दलचा, पण माहित नसल्यामुळेच कदाचित आपण माघार आलं. आज अशा व्यक्तीला मी तुमची भेट घालून देणार आहे. ते सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत, आयुर्वेदाचार्य आहेत, श्री नीरज कामते सर, जे MD पण आहेत, आणि त्यांचं पुण्यामध्ये पुणे सासवड येथे हॉस्पिटल आहे. ते स्वतः मेडिसिन्स पण बनवतात आणि स्वतः उपचार सुद्धा करतात. नमस्कार सर. नमस्कार. भारतला बोलण्यासाठी या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. तर मुंजे सरांचे खूप खूप आभार. पहिल्यापासून त्यांचा जो स्वभाव आहे ते एवढ्या वरिष्ठ पदावर असूनही एवढं मोठं कार्य करत असून त्यांची नम्रता मला खूप आवडली. आणि त्यांनी काल मला हा शब्द टाकला की सर आपण असं असं करूयात, आणि मला खूप आनंद वाटलं की त्यांच्याबरोबर हे आपल्याला कार्य करायला मिळतंय. खरंच मनापासून आभार सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच.
सर आजचा विषय खूप महत्वाचा आहे आणि खूप सारे लोक क्युरियस आहेत सर, की लोकांना माहिती करून घ्यायची आहे की नक्की गर्भसंस्कार काय आहे. आता काही अनप्रोफेशनल लोक सुद्धा गर्भसंस्कारामध्ये उतरलेले आहेत सर. ज्यांना म्हणजे Googleवरूनचं नॉलेज घेऊन सुद्धा लोक काही गर्भसंस्कार करणारे कार्यशाळा वगैरे पण मी बघितलेल्या आहेत मुंबईसारख्या शहरामध्ये. पण ते काही ऑथेंटिक नाहीये हे मला कन्फर्म माहित आहे. जो प्रोफेशनल डॉक्टर आहे, आयुर्वेदाचार्य आहे, तोच ते सगळं करू शकतो. तुमचा हातखंड आहे सर आणि आमचं बाळ तुम्हाला सांगायला सगळ्यांना आवडेल आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला, की आपलं बाळ जे पृथ्वी ज्याचं नाव आहे, तुम्ही खूप वेळा मोबाईलमध्ये स्टेटसमध्ये बघितलंय. सरांनी त्याच्यावर सगळे गर्भसंस्कार केलेले आहेत. त्याबद्दल सर थँक सो मच. आणि पृथ्वीचा स्वभाव बघता, पृथ्वीची मेमरी बघता, पृथ्वीचं ॲटिट्यूड, नेचर बघता तरी आम्हाला आश्चर्य वाटतं, की हा मुलगा 3 वर्षाचा नाहीये, 33-34 महिन्याचा नाहीये. तो खूप पुढच्या लेव्हलला पोहोचलाय. म्हणजे एखाद्या 10 वर्षाच्या मुलाला जेवढी मेमरी असते, जेवढं नॉलेज असतं, तेवढं नॉलेज आत्ताच त्या मुलाकडे आहे. त्याबद्दल खूप खूप थँक सर. तर गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय? आणि आम्हाला हे ऐकायला आवडेल तुमच्या माध्यमातून. अगदी. सुरुवात करूयात आपण गुरुजनांच्या आशीर्वादाने. तर मी हे थोडंसं रिप्रेझेंटेटिव्हली करणार म्हणजे लोकांना हा विषय लवकर समजेल. एकतर मी नक्की. शिक्षकांचा मुलगा असल्यामुळे त्या पद्धतीने शिकवण्याची सवय आणि अनेक विद्यार्थ्यांना मी त्या पद्धतीने शिकवतो. जेणेकरून फक्त माझा चेहरा पाहून ते बोरिंग नाही होणार. आपण हा विषय थोडासा सोपा करण्याचा प्रयत्न करूया. हो. अगदी ठीक सर, आहे? आणि अगदी. हसत खेळत हा विषय लोकांना समजूया. तर येस मी सर. सगळे जे काही व्यक्ती इथे आलेले आहेत त्यांचे आभार मानतो, की ह्या लॉकडाऊनमध्ये त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ दिला. प्रथमतः गेली 12 ते 13 वर्ष या क्षेत्रात काम करताना असंख्य जणांनी मला विश्वास दिला, प्रेम दिला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तर हा विषय एकट्याचा नाही. अनेक गुरुजनांच्या आशीर्वादातूनच आपण हे करू शकतो. तर तो खूप महत्त्वाचा विषय आहे, गर्भसंस्कार आणि माझा आवडीचा विषय असल्यामुळे आणि हृदयस्थ विषय, की आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्या पद्धतीने हा विषय मी अगदी मनापासून आणि हृदयापासून करत आहे. तर आपण आयुर्वेदाची जी देवता आहे, वैद्यक क्षेत्राची जी देवता आहे धन्वंतरी, त्यांना नमन करून ह्या विषयाला सुरुवात करूयात. सर्वांनी एक नक्कीच. प्रकारे हात जोडून नमन करूयात. ओम धम धन्वंतरये नमः. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर गुरुजनांना माझं नमन. त्यांच्या आशीर्वादामुळे मी हे 2 शब्द बोलू शकतोय. ह्या सर्व सेशनमध्ये मी जे काही बोलतो आहे, त्याच्यात जर काही चुका असतील, त्या सर्वस्वी माझ्या असतील आणि जे काही थोडंफार चांगलं असेल ते गुरुजनांचं असेल. थँक या क्षेत्रामध्ये जे माझे आध्यात्मिक गुरु आहेत, ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद आणि माझे जे स्पिरिच्युअल मास्टर आहेत राधानाथ स्वामी ह्यांना मी वंदन करतो. आयुर्वेद क्षेत्रात मला असंख्य लोकांनी शिकवलं. त्याच्यात प्रमुख जे होते ते वैद्य अनंत निमकर साताऱ्याचे, ज्यांच्याकडे मी 6 ते 7 वर्ष ज्ञान घेतलं. त्यानंतर पुण्यामधले मुख्य जे वैद्य आहेत आदरणीय वैभव मेहता सर, ज्यांच्यामुळे मी आजकाल ही सगळी वाटचाल करत आहे, त्यांनाही नमन करतो आणि या विषयाला हात घालतो. तर गर्भसंस्कार ह्यालाच गर्भविज्ञान असं म्हटलं जातं. सर. बऱ्याच जणांना ह्याची आता इंट्रोडक्शन आहे, की नक्की बरेच जण सीडी बघतात, व्हिडिओ बघतात, अनेक नेटवरून सर्च करतात. पण नक्की याच्या मागे काय सायन्स आहे, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. गर्भसंस्कार बऱ्याच जणांना असं वाटतं, की बाबा माझ्याकडे अनेक सुशिक्षित सो कॉल्ड सुशिक्षित लोकं येतात आणि त्यावेळी विचारण्याचा प्रयत्न करतात, "सर काय झालंय, की आई-वडिलांची अपेक्षा असते, की अ, गर्भसंस्कार कर." पण बरोबर. आम्हाला बऱ्याच वेळा असं वाटतं, त्या व्यक्तीने मला सरळ स्पष्ट विचारलं, की हा कुठेतरी पैसे उकळण्याचा धंदा वाटतो. अशा शब्दात हो. जेव्हा विचारणा झाली, त्यावेळी अच्छा. मला खूप वाईट वाटलं आणि मग मी त्याला एक वेगळ्या पद्धतीने उत्तर दिलं, बरोबर. की नक्की गर्भसंस्कार ही गोष्ट फॅड आहे, फॅशन आहे, की गरज आहे या काळाची. तर त्याला मी विचारलं, की जे आता मोबाईलमध्ये असतं नेट, याचा मराठी अर्थ काय? तर जाळं.
मराठी अर्थ बरोबर. काय? तर जाळं. जाळं. हं. मग ह्या जाळ्यामध्ये पूर्ण विश्व अडकलेलं आहे. बरोबर की नाही? बरोबर. अगदी बरोबर. ह्या जाळ्यामध्ये अडकलेलं जे विश्व आहे, त्याच्यामध्ये हे जे जोडपे आहेत, ते स्वतःचीच त्या जाळ्यातून मुक्तता करू शकत नाही. तर त्या चिमुकल्या बाळाची कशी मुक्तता करतील? जो पाण्यामध्ये स्वतः बुडतोय, तो दुसऱ्यांना काय वाचवणार आहे? आलं का लक्षात? अगदीच त्यामुळे बेस्ट. स्वतःला प्रोटेक्ट करून त्या संस्काराचं एक प्रोटेक्शन कव्हर, एक भिंत त्या आई-वडिलांनीच बांधायची. बरोबर. सर, समाजातली सर्व मुलं बिघडलेली नाहीत. आजकाल बरेच जण म्हणतात, की ही पिढी बिघडलेली आहे. सर्व मुलं बिघडलेली आहेत. आपलं ऐकत नाहीत, आपल्याला त्रास देतात ह्या स्वरूपामध्ये. पण सर, समाजात चांगलीही संतती आहे, जी समाजासाठी झटते आहे. मग याच्या मागे कारण कोण आहे? तर त्या आई-वडिलांच्या संस्काराची जी काही मुख्य बाजू आहे ती. मग बरोबर. त्याचं जे कव्हर आहे, ते त्यांनी निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्याविषयीचं जे मार्गदर्शन आहे, ते शास्त्राने हजारो वर्षांपूर्वी देऊन ठेवलेलं आहे गर्भसंस्कार या विषयावर. तर बरोबर. ते आम्ही कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न करतोय. असं जेव्हा त्याला मी सांगितलं, की "बाबा ह्या बरं. नेटच्या जाळ्यापासून तू स्वतःचं संरक्षण करू शकतोय का?" तो म्हटला, "नाही." नाही. तो कुठं गुंतत जातोय आणि तेच मोबाईल मुलांच्या हातात आल्यानंतर मुलं सुद्धा त्याच विभागात कुठं-कुठं शिरतात आणि नंतर कळतं, की YouTubeमधलं आपण जे काही चुकीचं बघत होता, तेच मुलं बघतायत आणि जे एकदा मेंदूमध्ये गेलंय त्याचा ब्रेन वॉश करणं शक्य नाही. अगदी त्यामुळे खरं आहे. आपण त्यांच्यावरती गर्भसंस्कार देण्याआधी पहिल्यांदा पालकांनी सुशिक्षित होणं, साक्षर होणं आणि याविषयीचं मार्गदर्शन वरिष्ठांकडून घेणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये आई-वडील मुलांना ह्या गोष्टी शिकवायचे. परंतु बरोबर. आजकाल आई-वडील मुलांकडे अ, सांगत नाहीत किंवा डिस्कस करत नाही कारण त्यांना वाटतं हे मुलं शिकलेले आहेत, आपण कसं सांगायचं आणि त्यांना सगळं कळतं. पण वास्तविकता अशी आहे, की कुणालाही गर्भसंस्कार कळत नाहीत. गर्भसंस्कार म्हणजे एखाद्या सो कॉल्ड प्रसिद्ध व्यक्तीचं पुस्तक हातात घेणं, त्याच्यामध्ये दिलेली सीडी कानाला लावणं, आराम खुर्चीवरती बाईने झोपणं आणि त्यावेळी टीव्हीवरती न्यूज चॅनल बघत सगळ्या वाईट गोष्टी बघत राहणं आणि ह्याला गर्भसंस्कार म्हणतात. पण असं एवढं सोपं गर्भसंस्कार नाहीये. त्याच्यामध्ये आचार, म्हणजे तुमचा आहार-विहार सगळ्या गोष्टींचा, पालनाचाही विचार येतो. तर असेही गर्भसंस्कार कन्सेप्ट आहे, की ज्याच्यामध्ये एका व्यक्ती थ्रू दिले गेलेलं ज्ञान त्यांनी आत्मसात करणं आणि त्या मुलांमध्ये ते उतरवणं खरंच गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे सर. सर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. हं. अ, गर्भसंस्कार बीजशुद्धीची गरज आहे का? का हे फॅशन आहे? कारण आजकाल सगळीकडेच आपण बघतात आपण म्हणालो तसंच, की कोणी उठतं आणि गर्भसंस्कार चालू करतंय. आणि तर महत्वाचा विषय आहे आणि प्रश्न आहे. प्लीज आम्हाला गाईड करा. नाही, लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी अनेक जणांनी आता गर्भसंस्कार केंद्र काढलेले आहेत, की ज्याचा तसा पाहिल्यास फक्त काही स्तोत्र, काही मंत्र म्हटले किंवा काही मंत्रोच्चाराची सीडी दिली किंवा एक 4 पुस्तकं दिले, की त्यांचे गर्भसंस्कार विषय मिटतो आणि आपल्याला एक मानसिक समाधान, कॉलर ताठ करण्याचा विषय, की हां, हां, मी गर्भसंस्कार माझ्या मुलाची विषयी केले होते. पण वस्तुतः जेव्हा ते मुलं बाहेर येतात, त्यावेळी ह्यांनी एक म्हणतात ना, शिक्का बसावा या स्वरूपामध्ये फक्त ते केलेलं असतं. खरंच बरोबर. तळमळीने ते केलेलं आहे का? हा विषय थोडासा अवघड आहे. आता ह्याविषयीचं मी एक नेहमी उदाहरण देतो, की अ, गर्भसंस्काराच्या ज्या जुन्या आपल्याला माहिती असणाऱ्या केसेस आहेत, त्याच्यातलं ही एक केस मी तुमच्या पुढे मांडतो. एक व्हिडिओ दाखवून आपण ह्या विषयाला सुरुवात करूयात, नक्की की सर. ह्याचं गांभीर्य किती आहे. तर हं. सगळ्यांनी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघावा आणि त्याविषयी आपण मग बोलूयात. नक्की सर. आवाज आजकाल वाघावर बसावे असे फार वाटते. वैद्यगुरु म्हणत होते, नाभिक रुद्राक्ष धातरी धरून राहतो. का होईल का बोलकीत? आम्ही म्हटले, मुलगा झाला शंभूराजांसारखा तर हवाच आहे आम्हाला. खरं निर्धारण करायला एक नव्हे 8 मुले हवी आहेत. हरकत नाही. आपल्या ओळखीचं. महिषासुरमर्दिनी आज देशांच्या दैत्याला व्यवस्थेने पाठवले म्हणाले, तुम्हाला काही विपरीतच आहे. असे कधी ऐकले नव्हते.
पोहायचा जास्त अजून व्यवसाय आयुष्याकडून सूचना समजा आम्हा सतत हातात तलवार घालावीशी वाटते वाघावर आणून लावावीशी वाटते सोड पडले सोड वाटेल देवकीच्या केल्यात केव्हा आमचे महेश संपवणारा फतेखान आणि निजाम याचा तलवारीच्या एका घावात मी पात केला वाटेल स्पीड लागली रम झाला आपला समय होता आता ह्या माऊली रडल्या आणि ह्या Yes, sir. माऊलीने ज्यांना आपण राजमाता म्हणतो, जिजाऊ माता म्हणतो, Yes, sir. ज्या मातेमुळे हे महाराष्ट्र हे स्वराज्य घडलं, या बाबतीत गर्भसंस्काराचा विचार कसा करणार? शिवाजी महाराज कोणत्या प्रेरणेतून निर्माण झाले, कोणत्या इच्छेतून निर्माण झाले, ही इच्छा त्या मातेच्या हृदयामध्ये प्रगटली. अगदी खरं. भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये यातना त्या स्त्रीला झाल्या आणि त्याही यातना त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून घेतल्या. त्यांनी कुणाचाही द्वेष केला नाही. त्यांनी वृत्तीचा द्वेष केला की ही जी पाशवी वृत्ती आहे तिचा नाश करणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा. म्हणजे आपल्या पतीला कोणी अपशब्द वापरला, आपल्या वडिलांना कोणी अपशब्द वापरला किंवा आपल्या भावाला कोणी अपशब्द वापरला तर आपल्याला प्रचंड राग येतो. त्या माऊलीचे पूर्ण खानदान कापण्यात आलं. भाऊ ज्या निजामांच्या हाताखाली काम करत होते, भर दरबारात त्यांना आपल्या नवऱ्याच्या पुढे कापण्यात आलं. अशा स्त्रीला किती मोठा राग निर्माण झाला असेल. पूर्ण आई बहिणी जाऊ वहिन्या सगळ्या उचलून नेल्या. प्रचंड राग निर्माण झाला की माझ्या कुळाचा नाश करणाऱ्या या यवनांचा नाश व्हावा, या पाशवृत्तीचा नाश व्हावा आणि असा पुत्र माझ्या पोटी यावा. आणि तुम्ही तो व्हिडिओ नीट ऐकला असेल की पुत्र नाही झाला, स्त्री झाली तरी सुद्धा ती एक दुर्गेप्रमाणे ह्या सगळ्यांचा नाश करेल, मला दोघंही चालतील. अगदी खरं. हा उदात्त विचार त्यावेळी जन्माला आला आणि त्याच्यातून शिवाजी महाराज जन्माला आले. आजकाल झालंय कसं की घरामध्ये फक्त दोघच जण, तोही बिचारा IT सेक्टरमध्ये काम करतो, तो इंजिनियर असेल किंवा काही असेल, तो दिवसभर बाहेर असतो. संध्याकाळी येणार 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता. जो काही संध्याकाळचा 1-2 तासाचा विचार आहे किंवा सकाळी 1-2 तासाचा आहे विचार, त्यावेळेस त्याचा त्रास, तोही यांना नको आहे. मला सांगा, सगळं अनुकूल असताना प्रतिकूलता काय? की ज्याच्यात अशी इच्छा निर्माण होईल की आमच्याकडे अशा पद्धतीचा शिवाजी पोटाला यावा. तर प्रतिकूलता काही नाही, सगळं अनुकूल आहे. त्यामुळे फक्त कोणीतरी म्हणतंय म्हणून एक थोडंसं गोरगोमटा आणि हुशार पोरग झालं पाहिजे, एक पिल्लू झालं पाहिजे, एवढीच अपेक्षा, बाकी काही अपेक्षा नाही. मग समोर हिरे ठेवलेले आहेत, काचा ठेवलेल्या आहेत, ह्याचं परीक्षण करण्याची ही तेवढी समज नसल्यामुळे माणसं काचा उचलून घेऊन येतात. कारण की त्याविषयीची जी दृढ इच्छा आहे मातेच्या हृदयामध्ये प्रगट होणारी, की सुदृढ फक्त संतती नाही तर सर्व गुण संपन्न संतती व्हावी, ही इच्छा निर्माण होण्यासाठी प्रतिकूलत्व आता राहिलेलं नाही. असं मी म्हणत नाही की प्रतिकूलता झाली पाहिजे, नवऱ्यांनी मारलं पाहिजे किंवा सगळ्या लोकांनी त्रास दिला पाहिजे, सासूने नणंद नाही, मी असं म्हणत नाही. पण त्या अनुकूलतेमध्ये सुद्धा एक मोठी इच्छा त्या स्त्रीच्या हृदयात निर्माण करण्याचं काम हे आपल्यासारख्या वैद्यांचं किंवा एका कुटुंबाचं आहे.
आता बऱ्याच वेळा कुटुंब जर लांब असेल तर ही एक वैद्याची, एका डॉक्टरांची खूप मोठी जबाबदारी आहे. आणि बऱ्याच वेळा बरोबर. गर्भसंस्कार हे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर सुरू होतात. पण खरं हो. तसं नाहीये. बीज पहिले असणारे आणि त्याच्यापासून झाड येणारे, ते बीजामध्ये चांगल्या गोष्टी याव्या याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर ते बीजच शुद्ध नसेल, तर कसे काय ते झाड चांगलं होणार आहे? म्हणून पती-पत्नींमध्ये असणारे जे क्रोमोझोम आहेत, त्याच्यातले एकाचे 23 कॅरेक्टर आणि ह्याचे 23 कॅरेक्टर येणार आहेत, गुणसूत्र येणार आहेत. तर 46 पैकी 23 हे जे आहे हे रॅन्डम सिलेक्शन नाहीये. हे सिलेक्टिव्ह सिलेक्शन आहे. मॉडर्न सायन्स सांगतं की हे रॅन्डम सिलेक्शन आहे. परंतु तुम्ही किराण्याच्या दुकानात गेल्यानंतर सुद्धा गहू नेताना 10 वेळा विचार करतात. एखादा पेन ड्राईव्ह विकत घेताना त्याचा स्पीड किती आहे, त्याची जीबी किती आहे मेमरी, हे Amazon वरती, Snapdeal वरती 100 वेळा सर्च करतात. पण मुलं ऍक्सिडेंटल होतात. अर्र चुकून राहिलं. यूपीटी पॉझिटिव्ह आली, मैं तेरे बच्चे की माँ बनने वाली हूँ. हा आनंदाचा विषय ऍक्सिडेंटल सांगितला जातो. आणि लग्न करताना सुद्धा अनेक वर्ष आपण ज्या गोष्टीची वाट पाहतो, तो मुलगा सापडतो, लग्न होतं. पण संतती 90% ते 95% ऍक्सिडेंटल होते. बरेच जण विरोधात्मक म्हणतात, की महाबळेश्वरची देण असणारी सगळी मुलं आहेत. 50% लोक महाबळेश्वरच्या कृपेमुळे प्राप्त झालेत. तर हनीमून नंतर मुलं होणं याच्यामध्ये प्रेम आहे का वासना आहे, हा विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून मी परत म्हटलं तुम्हाला, की गर्भसंस्काराची गरज का? तर हे जर मुलांना समजून नाही सांगितलं, तर समाजात येणारी संतती ही वासनात्मक असेल, ना की प्रेमात्मक किंवा एक विचार धरून, दृढ इच्छा धरून होणारी नसणार. म्हणून ही फॅशन नाही, हे फॅड नाही. ह्याला एक प्रकारचा संकल्प आई-वडिलांनी करणं गरजेचं आहे. पुढे जाऊयात आपण. खूप खूप सुंदर सर. ऍक्च्युली जिजाऊंना आणि शहाजी महाराजांना पाहिल्यानंतर अंगावरती शहारे आले आणि स्पेशली शिवाजी महाराज समोर उभे राहिले पूर्ण. येस. थँक्यू सो मच सर. सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे, गर्भसंस्कारांचे खरेच परिणाम होतात का? तुम्हाला काय वाटतं? बर. आता तुम्हाला तुमच्या समोरच आत्ताचं उदाहरण मी शिवाजी महाराजांचं दाखवलं. तर शिवाजी महाराजांवरून तरी तुम्हाला लक्षात आलं असेल, की खूप मोठा परिणाम होतो, ज्याच्यातून राज्य, स्वराज्य आणि आटकेपाट झेंडे लागू शकतात. एवढ्या स्वरूपामध्ये स्वराज्य स्थापन झालं, तर गर्भसंस्काराचा खूप मोठा परिणाम होतो. आत्ताच्या युगामध्ये आपण शिवाजी महाराज खूप जुन्या गोष्टी बोलतोय किंवा मी नेहमी श्रीकृष्णांचं उदाहरण देतो, प्रभू रामचंद्रांचं उदाहरण देतो. आता प्रभू रामचंद्रांमुळे आणि त्यांच्या सिरियलमुळे सगळे लोक खूप प्रभावित आहेत. काय हे गर्भसंस्कार, त्यांच्या काळात काय नक्की झालं? तुम्हाला माहिती असेल, प्रभू रामचंद्रांच्या वडिलांना बराच काळ संतती नव्हती. बरोबर. मग त्यावेळी दशरथाने पुत्रकामिष्ठी यज्ञ केल्यानंतर मग त्याला हे 4 राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न प्राप्त झाले. पण हे त्या फक्त जन्मातून प्राप्त नाही झाले. त्याच्या आधी हजारो वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, की आमच्या रघुवंशामध्ये, सूर्यवंशामध्ये श्री रामचंद्र प्रकट व्हावे. म्हणजे कुठेतरी दशरथ, कौशल्या किंवा देवकी वसुदेव कुठेतरी फिरायला गेले, मौज-मजेला गेले, त्याच्यातून श्रीकृष्ण राम नाही आलेले. त्याच्यामध्ये त्यांनी हजारो वर्षाचा एक संकल्प केला, की आमच्या कुळामध्ये ह्या पद्धतीने सुसंतती आली पाहिजे. बरोबर. देवकी वसुदेव तर अक्षरशः जेलमध्ये होते. हो. त्यांच्या सख्ख्या भावाने त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी तो संकल्प हजारो वर्षाचा केलेला श्रीकृष्णाने लक्षात ठेवून त्या चंद्रवंशामध्ये तो जन्म घेतला. त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटत असेल ना, की आपल्याला जी चांगली मुलं होतात ती फक्त आपण प्रयत्न केला म्हणून झाली. आपल्या त्या प्रयत्नांमागे आपल्या आई-वडिलांचेही आशीर्वाद, आपल्या पूर्वजन्माचंही पुण्य कामी लागत असतं. त्यामुळे ह्या गोष्टी करत असताना मी खूप गोष्टी बारकाव्याने शिकवतो. अनेक इन द बिटवीन द लाईन्स म्हणतो जे आपण, त्या पद्धतीने सगळ्या गोष्टींची सायंटिफिक अप्रोच लोकांना देतो. कारण की 10वी पर्यंत 12वी पर्यंत हे विद्यार्थी शिकलेले असतात आणि त्यांना सायन्स पाहिजे असतं प्रत्येक गोष्टी मागे. आपण नुसतं असं सांगितलं की बाबा देवाच्या पाया पड, तर ते अंधश्रद्धेतून करतील, डोळे झाकून करतील. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात हेअरलाईन डिफरन्स आहे. डोळे उघडून करणं म्हणजे श्रद्धा आणि डोळे बंद करून करणं म्हणजे अंधश्रद्धा. तर त्या मुलांना जर समजून सांगितलं, माझ्याकडे जेवढे IITians पूर्ण भारतभरातून येतात, प्रचंड डोकं खातात, म्हणजे डोकं पिकवतात असं आम्ही म्हणतो. पण ते समजल्यानंतर पूर्ण शरण जातात आणि त्या पद्धतीने
ते सगळं मार्ग अवलंबतात आणि हजारो जोडप्यांना जे काही आता संतती प्राप्त झालेत, अक्षरशः माझ्या पायाशी आणून ठेवतात माझी योग्यता नसताना. मी म्हणतोय माझं नाही, गुरूंचं आणि धन्वंतरींची कृपा आहे तुमच्यावरती. आणि त्या पद्धतीने त्यांना संतती प्राप्त झाल्यानंतर ते माउथ टू माउथ पब्लिसिटी करतात की गर्भसंस्कारामध्ये किती फरक पडला. कधी कधी सेकंड चाइल्डच्या बाबतीत ते गर्भसंस्कार करत नाहीत. मग त्यांना लक्षात येतं की दोघी मुलांमध्ये किती प्रचंड फरक आहे. लक्षात आलं का? बरोबर. आणि हे मी परत म्हटलं की आत्ताची पण उदाहरणं तेवढेच आहेत. म्हणून श्रीकृष्ण असतील, श्रीरामचंद्र असतील, राजा शिवछत्रपती असतील आणि आजकाल निर्माण होणारी संतती असेल, तर त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आई वडील खूप महत्वाचा रोल निभावतात. त्यामुळे आई वडिलांना ह्याचं एज्युकेशन देणं, मार्गदर्शन आपल्यासारख्यांनी करणं, कारण की आई वडिलांमध्ये आणि त्यांच्या मुलांमध्ये जर डिस्टन्स निर्माण झाला असेल, तर ती भूमिका आपल्या डॉक्टरांना करणं गरजेचं आहे. तो संवाद निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणून अनेक प्री मॅरेज, अनेक जोडपे माझ्याकडे येतात बिफोर मॅरेज, कारण की बऱ्याच वेळा ज्या दिवशी लग्न होतं त्या रात्री सुद्धा अनेक जणांची मुलं किंवा प्रेग्नन्सी ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही. म्हणून बिफोर मॅरेज काउन्सिलिंग ऑर आफ्टर मॅरेज काउन्सिलिंग बिफोर द प्रेग्नन्सी, मिनिमम 3 months बिफोर आम्ही सांगतो की तुम्ही येऊन भेटा, मार्गदर्शन घ्या, शरीरशुद्धी करा आणि त्यानंतर मग तुम्ही संततीचा विचार करा. म्हणजे शारीरिक प्रेग्नन्सी बरोबर मानसिक प्रेग्नन्सी, मनाने आई वडील होणं, हा पण विचार जास्त महत्वाचा असतो. त्यामुळे हे डिटेल्स आम्ही सगळे त्यांना समजून सांगतो. ग्रेट ग्रेट सर, थँक्यू सो मच. मी व्ह्युअर्सला आमच्या विनंती करतो की तुमच्याही काही मनात प्रश्न असतील गर्भसंस्कारांबद्दल सर, तर नक्कीच आम्हाला इथे लाईव्ह चॅट मध्ये विचारा. आपण शेवटी तुमचे प्रश्न घेऊ. आपण पुढचा प्रश्न विचारतोय सर तुम्हाला. खरं तर गर्भसंस्कारांसाठी आपण मगाशी बोललो तसं की मार्केटमध्ये खूप सारे सीडी पुस्तक अवेलेबल आहेत, पण ते ऑथेंटिक असायला पाहिजे, ते तितकंच महत्वाचं आहे. तर कोणत्या सीडी किंवा पुस्तक वाचायला पाहिजेत गर्भसंस्कारांमध्ये? तुम्ही काय रेकमेंड करता? सर, तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे, कारण की आजकाल सीडी आणि खरं पुस्तकं वाचणारे लोक खूप कमी झालेत. पहिल्यांदा ते नेट सर्च करतात. सो कॉल्ड आजकाल सगळ्यांचा जो देव आहे, ज्याला आपण गुगल असं म्हणतो, गुगल बाबा. म्हणजे आईला विचारत नाही, वडिलांना विचारत नाही, पहिले गुगलला विचारलं जातं. मग अशा गुगल राजाद्वारे तुम्ही काही सर्च करा, काही बघा. परंतु एक लक्षात घ्या, आपण जेव्हा शाळेत जातो, पुस्तकं असतात आपल्याकडे, तरी शाळेत जातो, शिक्षकांकडे जातो. ठीक आहे? जरी शाळेत गेलो तरी पूर्णत्व प्राप्त होत नाही, म्हणून आपण क्लास लावतो. बरोबर की नाही? बरोबर. क्लास लावून सुद्धा पूर्णत्व होत नाही, आई आपला पर्सनल अभ्यास घेते. एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये व्यक्तींचा समावेश झाला, व्यक्तिस्पर्श झाला. 2 प्रकारचे गुरु असतात, एक असतो ग्रंथगुरु आणि एक असतो व्यक्तिगुरु. त्यामुळे व्यक्तिगुरु याचा डायरेक्टली संबंध झाल्याने एक चावी मिळते. आमच्या भाषेमध्ये एक चावी देणारा कोणतरी लागतो, कारण पुस्तक अगदी तुमच्या खरं. डोक्यामध्ये फटका नाही मारणार चुकल्यानंतर. खरंय. आम्हाला वैद्याला म्हणजे सांगायला हरकत नाही, मी एकुलता एक वैद्य जो कोपऱ्यात काठी घेऊन बसतो. शाब्दिक सर, मी काठी अनुभवलंय. आणि प्रत्यक्ष शाब्दिक काठी आणि व्यक्तिशः काठी मारणं, फटकवणं. त्याद्वारे आम्ही म्हणतो की हे बघ, सुसंततीने झाली, चांगले संततीने झाली की तू अवगुणा म्हणून डॉक्टरला म्हणणार आहेस आणि तू किती गुणवान हे आम्हाला माहितीये. त्यामुळे ती जबाबदारी घेण्यापूर्वी मला तुझं पितृत्व घ्यावं लागतंय. तुझ्यासाठी मला एक पिता व्हावं लागतंय, आजोबा व्हावं लागतंय. अनेक जणांचा मी आजोबा झालेलो आहे, तर ते होण्यासाठी खूप रक्त आटवावं लागलंय. म्हणजे एका जोडप्यासाठी 1 बादली रक्त एका वैद्याला आटवावं लागतं, असं आम्ही म्हणतो. मग त्या रक्ताची किंमत म्हणून ती संतती समाजामध्ये येते आणि समाजामध्ये काहीतरी करते. आम्ही त्या जोडप्यांना एकच म्हणतो, काही नाही केलं त्या संततीने चालेल. खूप क्रांती करायला पाहिजे, संभाजी झाले पाहिजे, शिवाजी झाले पाहिजे, काही नाही. पण मिनिमम निरुपद्रवी संतती समाजामध्ये जरी तुम्ही दिली, की बाबा त्याने स्वतःचं बघितलं, समाजात थोडं परिवाराचं बघितलं आणि गेला तरी चालेल. पण समाजामध्ये अत्याचार, भ्रष्टाचार, बलात्कार अशा गोष्टी करू नये. दिल्लीमध्ये जी एवढी मोठी घटना झाली, 3-4 मुलांनी मिळून केली, निर्भया आपण हत्याकांड म्हणतो, त्यांच्या आईवडिलांना किती अभिमान झाला असेल की माझ्या मुलाने बलात्कार केला, त्या मुलीची हत्या केली. अभिमानाची गोष्ट नाहीये. तर ते म्हटले असते, नसलेले परवडले मग असे मुलं. त्यामुळं परस्त्री रुक्मिणी समान ही आपली संस्कृती आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आईला मान दिलेला आहे. मी हा विषय नेहमी मांडतो. थोडं विषयांतर वाटेल, पण आपली जी भारतीय संस्कृती आहे ती बऱ्याच जणांना पुरुष प्रधान संस्कृती वाटते. मी हा विषय नेहमी खोडून काढतो.
लक्षात घ्या, आपला जो भारत आहे त्या भारताला आपण पिता म्हणतो का माता म्हणतो? भारत माता म्हणतो, बरोबर. आपल्या ज्ञानेश्वरांना, विठ्ठलाला आपण माऊली म्हणतो का पिता म्हणतो? माऊली म्हणतो. ठीक आहे. कोणताही महाराष्ट्रातला असो, भारतातला सर्वात मोठा सण कोणता? तर दिवाळी, बरोबर. त्या दिवाळीमध्ये सर्वात मोठा दिवस कोणता? लक्ष्मीपूजन. इथं नारायण कुठे आला? बरोबर. बिचारा नारायणाला कुठंच भाव नाही. त्याच्या पुढे सांगतो मी तुम्हाला की आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजमाता हे स्थान आहे. राजपिता हे स्थान सांगा. नाही. म्हणून जिजाऊला महत्व आहे. शहाजीने काय केलं नाही का? केलं. परंतु जे मातेला स्थान आहे ते पित्याला नाही. आपल्याला वाटतं 1 वर्ष झालंय माझ्या लग्नाला, मी खूप काय करू शकतो. काही नाही. जेव्हा चावी त्यांच्या हातात जाते तेव्हा कळतं की हे सगळे ह्यांच्या हातात आहे, आपल्या हातात काही नाही. हे जगत सत्य आहे. त्यामुळे आपली संस्कृती ही पुरुष प्रधान नाही, स्त्री प्रधान आहे. आणि ज्या सुसंस्कृत स्त्रीच्या हातात दोरी असते त्या समाजाचं कधीही नुकसान होऊ शकत नाही. त्यामुळे स्त्री ही खूप मोठा मुद्दा आहे, खूप मोठं शस्त्र आहे जे समाजाचं रक्षण करतं. फक्त तिला त्या पद्धतीने मान दिला पाहिजे आणि संरक्षण दिलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की स्त्री ही संरक्षित असण्याऐवजी स्वातंत्र्याच्या नावाने बाहेर पडते आणि तिचं समाजामध्ये नुकसान होतं. बिफोर मॅरेज, विवाहापूर्वी वडील आणि भावाद्वारे संरक्षण झालं पाहिजे आणि विवाहोत्तर पतीने संरक्षण दिलं पाहिजे. आणि जेव्हा ती स्वतंत्रतेच्या नावाने बाहेर पडते त्याद्वारे तिचं शोषण होतं, समाजाचं शोषण होतं, कारण की तिथे कुठे पोषण भाव राहत नाही. ठीक आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणतेही सीडी बघा, तुम्ही कुठलंही पुस्तक वाचा, याच्याबद्दल मी कोणत्याही कंपनीचं किंवा कोणाचंही नाव घेत नाही. सो कॉल्ड खूप मोठमोठे पुस्तकं आहेत, परंतु ते करत असताना तुम्हाला एका व्यक्तीची खरंच गरज आहे हे तुम्ही जाणून घ्या, जो तुम्हाला ह्या पुस्तकाद्वारे कसं वागायचं, कारण की व्यक्तिपरत्वे ज्ञान बदलत जातं, प्रकृतीनुसार स्वभाव बदलत जातात, त्यानुसार ज्ञान द्यावं लागतं. नक्कीच. थँक्यू सो मच सर. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे सर. गर्भसंस्कारांसाठी डॉक्टरांची खरंच आवश्यकता आहे का? तुम्हाला काय वाटतं सर? मी आता ह्याचं थोडं उत्तर दिलं की व्यक्ती याचा अर्थ प्रत्येक वेळी खरं पाहिलं तर डॉक्टर नसावेत. त्याच्यामध्ये समाजामध्ये अनेक काउन्सिलरची निर्मिती झाली पाहिजे की ह्या गर्भसंस्काराविषयी ते ऑथेंटिक ज्ञान देतील. पण ऑथेंटिसिटीच्या नावाने फक्त लुबाडण्याचे जर कामं चालू असतील तर तसं नको व्हायला. म्हणून ही खरं आता डॉक्टरांनी जबाबदारी घेण्याची गरज आहे. कारण की फक्त अँटीनेटल केअर, ANC आणि PNC, पोस्टनेटल केअर, ह्याच्या पलीकडे फक्त कॅल्शियमच्या आणि रक्तवाढीच्या गोळ्या देण्यापेक्षाही आपल्याला आता एक समाजाला चांगल्या विचारांची उदात्तता असणारी संतती समाजात द्यायची आहे. त्याच्यासाठी खरंच चांगल्या डॉक्टरांची गरज आहेच. मी मगाशी सांगितलं की जसं आपल्याला शाळा लागतं, कॉलेज लागतं आणि आपल्याला आयुष्यभर चांगले शिक्षक लक्षात राहतात. बरोबर. आई वडील जेवढे महत्वाचे आहेत त्याच्याही पलीकडचं जे काही कर्तृत्व आहे ते शिक्षकांचं असतं. आणि गर्भसंस्कारामध्ये शिक्षकाची भूमिका हे डॉक्टर करतात. फक्त असं नको व्हायला की हे डॉक्टर म्हणजे फक्त नाममात्र सीडी देणारे, पुस्तक देणारे असावेत. तर त्यांनी तो तेवढा वेळ देणं, म्हणजे अक्षरशः मी तुमच्याशी बोलताना सांगितलं असेल की हे सेशन छोटं नाही. म्हणजे जेव्हा माझ्याकडे जोडपं येतं 2.5 तास मी अक्षरशः त्यांना बसून दोघांना समजून सांगतो आणि त्यानंतर मी सोडतो. म्हणजे अक्षरशः माझी आजारी पडण्याची पाळी येते जेव्हा 3 ते 4 पेशंट जोडपे दिवसाला होतात. मला बोलण्याची ताकद राहत नाही. परंतु पैशाच्या पलीकडे एक चांगली संतती समाजात देण्याची जबाबदारी, एक समाज ऋण फेडण्याची एक चांगली संधी डॉक्टरांना मिळालेली आहे. आणि त्या संधीचं त्यांनी सोनं करून समाजाला ह्याचा उपयोग करून द्यावा. म्हणून डॉक्टरांची आवश्यकता आहे की नाही? आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी त्या पद्धतीने ज्ञान संपन्न होणं आणि त्या ज्ञानाचा वापर समाजासाठी होणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच सर. सरांबद्दल माझ्या व्ह्युअर्सला सांगायचंय की मी स्वतः सरांकडे गेलो होतो, तर सरांनी रात्री तिकडे थांबवून पण घेतलं त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणि पहाटे आमचं काउन्सिलिंग स्टार्ट केलं. आणि सर जे सांगत होते, आता मी स्वतः एक सायकोलॉजिस्ट असल्यामुळे मी पूर्ण बँक होऊन तिथे बसलो होतो. कारण आपलं सगळं जे काही नॉलेज आहे, आपलं लाईफचं एक्सपिरियन्स आहे, ते सगळं बाजूला ठेवायचं असतं ह्या सगळ्यामध्ये. आम्ही जाताना दोघंही ठरवून गेलो होतो आणि सरांना बघितल्यानंतर असं वाटतं ब्लँकच होतो माणूस तसंही. तो 2-2.5 तास कंटिन्युअसली सर ब्रेन वॉश करत होते आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता. मी
सर एका बाबतीत मध्ये तरी खूप अशा कमी डॉक्टरांना मी भेटलोय. कॅल्क्युलेशन सर असतं प्रत्येकाचं, पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर किंवा तुमच्याकडे आल्यानंतर असं कधी वाटलंच नाही. खरंच सर तुम्ही जे काही कार्य करताय समाजासाठी आणि ह्या ज्या नवीन पिढीसाठी, त्याबद्दल खरंच आम्ही तुमचे ऋणी आहोत. थँक्यू सो मच सर. आम्ही पुढचा प्रश्न घेतोय. आपल्याला पण काही प्रश्न येत आहेत, आपण ते शेवटी घेऊया. सर प्रश्न हा आहे की गर्भसंस्कारांमध्ये फक्त आईचीच आवश्यकता आहे का, किंवा दोघांचाही सहयोग अपेक्षित आहे? म्हणजे आई बाबा दोघेही लागतात की फक्त आईच लागते? खूप सुंदर प्रश्न आहे हा, आणि हा माझा आवडता आणि हृदयस्थ विषय आहे. जे व्रतवैकल्य आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, ते फक्त स्त्रीने करायच्या आणि पुरुष आपला फक्त बाहेरच्या उड्या मारणार. म्हणजे एकदा बीजधारणा केली की तो मोकळा, असं आपल्याला दिसतं. प्रेग्नन्सी तिनेच करायची, मुलं पण तिनेच सांभाळायची, पोटाशी तिनेच धरायचं, 9 महिने तिनेच धारण करायचं. नवऱ्याचं कार्य काय? तर काय बाबा पैसे कमवायचे आणि विषय मिटला. पण हा एवढा विषय सोप्पा नाहीये. तर याच्यामध्ये वी आर प्रेग्नंट ही कन्सेप्ट आम्ही नेहमी अवलंबतो. वी आर प्रेग्नंट म्हणजे काय, की याच्यामध्ये जेवढा रोल आईचा आहे, त्याच्यापेक्षाही जास्त रोल हा पित्याचा असतो, एवढं लक्षात घ्या. म्हणजे सांगण्यात अगदी आनंद वाटेल. माझ्याकडे एक केस होती, हम्म. की त्यांचे पती जे आहेत, ते बाहेरगावी एका वेगळ्या जिल्ह्यात राहत होते. मोठ्या पदावरती होते आणि अरे. त्या आईंचा रोज संध्याकाळी व्हॉइस कॉल किंवा व्हिडिओ कॉल त्या नवऱ्याबरोबर व्हायचा. आणि हालचाल इतकी मुलाची असायची की ती रात्र-रात्र झोपू नाही शकायची. आणि ज्यावेळी पिता फक्त एक शब्द वापरायचा आणि एक गाणं म्हणायचा, त्यावेळी ते बाळ लगेच झोपी जायचं. अच्छा. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही, की जेव्हा डिलिव्हरी झाली आणि ह्यांची बदली पण झाली इकडं हा. सौभाग्याने, तर त्याचं ते गाणं ऐकल्याशिवाय ते कार्ट झोपत नव्हतं. म्हणजे गर्भसंस्काराचा परिणाम किती असू शकतो आणि पित्याचा आवाज किती महत्वाचा असतो, हे खूप महत्वाचं आहे. पित्याने त्याला रोज वेळ देणं, त्या आईला वेळ देणं, उदरस्थ उदरावरती हात ठेवून काही मंत्रोच्चार म्हणणं, काही आम्ही एक प्रार्थना म्हणायला देतो, त्या प्रार्थना म्हणणं खूप महत्वाचं आहे. आणि याच्यातून काय होतं, की ह्या स्त्रीला जो काही त्रास होत असतो, सगळ्या गोष्टी ती सहन करत असते, तर त्याच्यामध्ये तिला खूप मोठा मानसिक आधार मिळतो. आणि जेव्हा ती मनाने प्रसन्न राहते, की येस, ज्याच्या आधारावरती, ज्याच्या विश्वासावरती मी लग्न केलं, ते माझे सासरे, माझी नणंद, माझी भाऊजई, माझा दीर यांच्याकडे बघून मी लग्न नाही केलं. प्रॉपर्टी बघून नाही लग्न केलं. तर कुणाकडे बघून लग्न केलं? या पतीकडं. आणि ह्या अडचणीच्या काळामध्ये हा मला वेळ देत नाहीये. तो मोबाईल खेळत बसतोय, त्याचे सगळे मित्र अवलंबांमध्ये फिरतोय. आणि मी आपलं हे सगळं रडगाणं आणि हे पोटामध्ये धरून फिरते. हे कुणासाठी करते? अशी भावना निर्माण होते. माझी एक बहीण होती. ती तर इतकी खोडसर होती, की ती रोज गोळ्यांचा वास नवऱ्याला द्यायची. बघा तुमच्या पोरासाठी मी काय-काय खाते. तुम्ही एखादी गोळी खाऊन बघा म्हणजे मला किती त्रास देतो तुम्हाला कळेल. म्हणण्याचं तात्पर्य असं, की याच्यामध्ये जेव्हा पतीचा सहभाग होतो, तेव्हा ही प्रेग्नन्सी आनंदात जाते. आणि जेव्हा स्त्री आनंदात असेल ना, तर त्याच्यातून खूप सुंदर ह्या गोष्टी घडतात आणि त्या गोष्टीचा ते आनंद घेऊ शकतात. आणि आनंदातून होणारी ही जी संतती आहे, ती आनंदमय होते. रडकी आणि काहीतरी किटकिट करणारी नाही होत. म्हणजे आमची पोरं सारखीच रडतात, सारखीच किरकिर करतात, अशीच पोरं जन्माला येत नाही. कारण की त्याच्यामध्ये आई-वडिलांचा भांडणातून नाही ते पोरगं आलेलं, प्रेमातून अगदी आलेलं खरं. आहे. आम्ही अगदी पहिल्यांदा खरं. सांगतो, तुमचं पोरगं भांडणाचं प्रतीक पाहिजे का प्रेमाचं प्रतीक पाहिजे? तर 9 महिने नवऱ्याने हा विचार करायचा आता, की आपल्याला ह्या हाताच्या फोडासारखं जपायचंय. याचा अर्थ पत्नीला मुभा दिली अशातला विषय नाही. त्या पत्नीनेही तेवढं सांभाळून घेतलं पाहिजे नवऱ्याला, त्याच्या सगळ्या गोष्टींना. पण दोघांचंही हे पिल्लू आहे, दोघांचंही संतती आहे. ह्या विचारातून जेव्हा होतील आणि वी आर प्रेग्नंट ही कन्सेप्ट जेव्हा रुजू होईल, तर ही प्रेग्नन्सी दोघांनाही जे काही 9 महिने असतील आणि आजकाल 10-10 मुलं नाही होणार आहेत. 1 डोक्यावर पाणी 2 दुसरी सुद्धा वेळ आता कोणी आणत नाहीये. तर मग हा आपल्याला एकदाच चान्स आहे दोघांना एकत्र येण्याचा आणि त्याला द बेस्ट ऑफ बेस्ट थिंग देण्याचा. म्हणजे एखादा जेव्हा मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये, कॉम्प्युटरमध्ये एखादं सॉफ्टवेअर जर अपलोड नसेल, तर ते प्ले होऊ शकत नाही. साधा व्ही-एल-सी प्लेअर असेल किंवा कोणताही प्लेअर असेल, तर त्याच्यात तो डाउनलोडच झालेला नसेल, अपलोड झाला नसेल, तर तो प्ले होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे 9 महिन्यामध्ये तुम्ही जे काही देणार आहात, तेच नंतर प्ले होणार आहे.
बाहेर आल्यानंतर त्याच्यात टाकण्याची जी काही प्रकार जी यंत्रणा आहे ती बंद झालेली असणार. मी हे इंजिनिअरच्या लोकांच्या भाषेत समजून सांगतोय. लक्षात आलं का? त्यामुळे 9 महिन्यामध्ये जे काही जास्तीत जास्त चांगलं देता येईल त्यांना, ते देण्याचा प्रयत्न करा. कारण की बाहेर आल्यानंतर तो त्याच्या बापाचंही ऐकत नाही. अगदी खरं. आलं का लक्षात? त्यामुळे जेवढं 9 महिने गपगुमाने तो ऐकून घेतोय, शांतपणे ऐकून घेतोय, तो बाहेर आल्यानंतर ऐकणार नाहीये. त्यामुळे द बेस्ट ऑफ बेस्ट थिंग तुमच्यासाठी चांगला काळ कोणता आहे, तर तो 9 महिन्याचा आई-वडिलांसाठी आहे. तो त्याला द्या. बाहेर आल्यानंतर त्याचं रडणं, त्याची शी, शू याच्यामध्येच तुमचं पूर्ण आयुष्य जातं. त्याची बायको, त्याची पोरं, संपला विषय. आलं लक्षात? त्यामुळे 9 महिने तुमचे आनंदाचे आहेत, नंतर तुमचे नाहीत. Yes. थँक्यू सर. इथे काही प्रश्न विचारत विशाल सर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळालंय ऑलरेडी. रमाकांत सर, तुम्हाला पण मिळालंय, तुमचा प्रश्न तिथं तसाच आहे. तर खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. मी आणि माझ्या वाईफने हा केला होता तुमच्या सांगण्यावरून, आणि सो विद्या मॅडम यांच्या माध्यमातून. आहार खूप महत्वाचा असतो सर, आणि फक्त कॅल्शियमच्या गोळ्या खाऊन मुलांना जन्माला घातलं जातं आता, असं मला वाटतं सर. तर आहार, जेव्हा आपली जीवनशैली जी आहे त्यामध्ये आहार तो तितकाच महत्वाचा आहे. गर्भसंस्कारांमध्ये आहाराचा काय परिणाम आहे, काय रोल आहे, आहार किती महत्वाचा आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे, आणि हा विषय मिनिमम आता मी बोलायला सुरुवात केल्यानंतर 5 तास तरी आपल्याला लागतील असा सब्जेक्ट आहे, आणि आपल्याला तेवढा वेळ नाहीये. आपण ह्याविषयी आपण अजून डिटेलमध्ये बोलूयात, पण मी थोडं संक्षिप्त सांगतो की आहार शुद्ध सत्व शुद्धी. आहारातूनच सत्वाची म्हणजे मनाची शुद्धी होते, आणि त्या मनातून हृदय घडतं, आणि त्याच्यातून सर्व शरीराची जडणघडण होते. मग हा विषय एवढा सोपा आहे का हो? काही खा, बर्गर खा, पिझ्झा खा, वाटेल ते मनामध्ये, तोंडाला जे दिसेल, जिभेला जे दिसेल, जिभेला जे आवडेल, डोळ्यांना जे आवडेल, ज्याचा गंध आवडेल, फक्त आतमध्ये उदरामध्ये टाकत राहा. म्हणजे उदरभरण हे ज्यानी जे यज्ञ कर्म हे हजारो वर्षापासून आपण गात आलेलो आहे, ऐकत आलेलो आहे. हे एवढं सोपं आहे का? म्हणजे तुम्ही जर IT सेक्टरच्या फ्लॅट्समध्ये गेले, हिंजवडीला गेले तुम्ही पुण्याच्या, तर तिथे किचनच नाहीये. फ्लॅट्सला किचन पद्धत बंद. कॉर्नरला एक छोटासा गॅस दिलेला असतो, जे काही तुमच्या फूड स्टोरेज मधून किंवा बाहेरून आलेलं अन्न आहे हॉटेल्समधून, ते फक्त गरम करण्यासाठी तुम्हाला तो गॅस दिलेला आहे, कुकिंगसाठी नाही. मग मला एक कळत नाही की जेव्हा एखादा व्यक्ती बाहेरून एखादा वडापाव मागवतोय, भेळ, मिसळ गोष्टी खातोय, आताच्या भाषेमध्ये बर्गर, पिझ्झा खातोय, त्या व्यक्तीला ज्याच्याकडून आपण विकत घेतोय त्याला त्याच्यातून 2 रुपये मिळवण्याची अपेक्षा आहे. बरोबर की नाही? येस. बिना व्यवसाय किंवा व्यवहार तो ते करणार नाही. कोणी फुकटचं करणार नाही. बरोबर? मग याच्यामध्ये त्याला काहीतरी अपेक्षा आली, याचा अर्थ शोषण आलं की 5 रुपये मिळावे. पण मला सांगा, जेव्हा तुमच्यासाठी तुमची आई करते, तुमची बहीण करते, तुमची पत्नी करते, तर तिला तुमच्याकडून काय अपेक्षा असते? बाबा घरी रोज साडी आणावी, रोज चोळी आणावी, रोज गजरा आणावा? नाही. त्यांना काय अपेक्षा आहे की ह्यांचं चांगलं व्हावं, ह्याची तब्येत सुधारावी, मुलाचं कल्याण व्हावं, शरीराला तक्रारी नको व्हायला. किती तळमळ करते ते दिवस रात्र आई, किती तळमळ करते ती पत्नी, आणि त्याच्यातून तुम्हाला 2 घास ती भरवते. ठीक आहे, ते असं जे काही जळलेलं रस्त्यावरचा चहा, जळलेला जो वडापाव आहे, ते जळलेल्या तेलामध्ये खाल्लेल्याची ती अशी झणझणीत चव त्याला नाही येणार, पण ती प्रेमाची चव त्याला येणार, आणि त्याच्यामध्ये शोषण नाही होत. त्या मनाचं, त्या शरीराचं पोषण नक्की होणार. म्हणून हा विषय फक्त बाहेरच्या लोकांसाठी आहे. तर मला सांगा, जी आई खाते आहे, त्या आईचं ज्या आहाराने पोषण होणार आहे, त्याद्वारे तिच्या मनाचंही आणि त्या बाळाचंही पोषण होणार आहे. आणि त्या आईच्या मनाचं जसं पोषण होणार आहे, तसंच त्या बाळाचं हृदय निर्माण होणार आहे. म्हणून बऱ्याच वेळा म्हटलं जातं, तुझा स्वभाव तुझ्या आईसारखाच आहे, सारखा त्रास देतो, वडिलांसारखाच आहे. म्हणजे काय? ह्या दोघांचेही मन त्या आई वडिलांकडूनच येणार आहेत. त्यामुळे 9 महिने तुम्ही कोणत्या प्रकारचा आहार घेतात, किती वेळा बाहेर हॉटेलिंग करतात, किती वेळा बाहेरच्या ह्या विचित्र संस्कारित गोष्टी खातात, याच्यापेक्षाही घरचं खा, घरात तयार केलेलं खा. आणि आम्ही जो आहार आता पुढे मांडणार आहोत, आपण सर म्हटल्याप्रमाणे थोडंसं आपण पुढचंही सेशन याविषयी घेऊयात. लाईफस्टाईल मॅनेजमेंट अकॉर्डिंग टू आयुर्वेदा, ह्या विषयीचे माझे जगभरातल्या अनेक लोकांविषयी लेक्चर झाले. हा माझा एक अगदी हृदयाचा अजून एक विषय आहे की सगळं जे येतं ते किचन मधून सुरू होतं, आणि जर किचनच बंद झालं
तर आता जग कोणत्या वाटेवर आहे विनाशाचे हे आपल्याला दिसतंय. तर ते नको असेल तर पहिल्यांदा आईने घरामध्ये कुकिंग शिकलं पाहिजे आणि बायकोने तर पहिलं शिकलं पाहिजे. कारण की जर नवऱ्याला बांधून ठेवायचं असेल सगळ्या गोष्टींमध्ये, कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल, तर आम्ही म्हणतो पहिल्यांदा किचन तुझ्या हातात पाहिजे. तरच तू त्या गृहाची म्हणजे घराण्याची एक माता होऊ शकते, बहीण होऊ शकते, आई होऊ शकते, सर्वस्व होऊ शकते. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा तुला आहार संकल्पना आणि आयुर्वेदानुसार किंवा याच्यानुसार नाही. आयुर्वेद हा काही वेगळा विषय नाहीये. आपण हजारो वर्षापासून ज्या संस्कृतीचं पालन करत आहोत, तोच आयुर्वेद आहे. म्हणजे आपण उपीट खात होतो, आपण शिरा खात होतो, आपण शेवया खात होतो. ते बंद होऊन बिस्किटं सुरू झाली. ते बंद होऊन नूडल्स सुरू झाली. हे आलं कुठून? कारण की याच्यामध्ये पाव, ब्रेड, बिस्किट हे सगळे शिळे पदार्थ आईच्या आळसामुळे आले. म्हणजे सकाळी 9 वाजता जाताना बाळाच्या तोंडात तो ब्रेड कोंबायचा, त्याच्यावरती ती जाम लावायचा. 2 मिनिटात मॅगी होते. शेवया करण्यासाठी पण 2च मिनिटं लागतात. उपीट करण्यासाठी सुद्धा 2च मिनिटं लागतात. मग बरेच जण म्हणतात की ह्या नूडल्समध्ये अळ्या सापडल्या, ह्या गोष्टीमध्ये हे सापडलं. अन्न आहे ते खराब होणारच. आणि जर खराब होत नसेल, तर याचा अर्थ त्याच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्हचं प्रमाण किती वापरलं असणार? मग मला सांगा, माझी आई चपाती करताना, भात करताना काय प्रिझर्व्हेटिव्ह टाकते का? तर नाही. पण जेव्हा तुम्हाला हे शिळं करून खायचंय, मग ते कोणत्याही कंपनीचं असेल, तुम्हाला ताजे बिस्किटं लगेच आणून देत नाही. तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत मिनिमम 10 ते 15 दिवस जातात. आणि बेकरीमध्ये पदार्थ तयार करताना किती झुरळ फिरत असतात, किती उंदरं फिरत असतात, किती कोंदट वातावरण असतं, त्या कामगारांचा घाम गळत असतो. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि कोणी हाताने मळत नाही. पायाने मळलं जातं. ह्याचे सगळे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतात. ते पाणीपुरीचे असो नाही तर ब्रेड पावचे असो. तर हे सगळ्या पदार्थांमध्ये आई कशा प्रकारे सांभाळते, स्वच्छता सांभाळते हे सगळ्यांना माहिती. टॉयलेट बरोबर. बाथरूमला गेल्यानंतर कोणते कामगार हातपाय तोंड धुतायत, काय करतायत, हे सगळ्यांविषयी माहिती आहे. मग ही स्वच्छता माहिती असताना सुद्धा ते घाण खाण्याऐवजी आई वडिलांनी केलेलं, बहिणीने केलेलं, पत्नीने केलेलं, घरात तयार केलेलं अन्न का नाही खावं? आणि ते चांगल्या प्रकारे आयांनी का करू नये? पथ्य याचा अर्थ बेचव मुळीच नव्हे. आता तुम्हाला सांगतो की माझ्याकडे एवढे फॉरेनर्स येतात, त्यांना मी काय खाऊ घालतो? तर गरम गरम ज्वारीची भाकरी, मुगाचं वरण, कारळाची चटणी, अशा पद्धतीने भेंडीची भाजी, भोपळ्याची भाजी खाऊ घालतो. इतके आवडीने खातात आणि इतकं कौतुक करतात. आणि हीच माणसं फ्रान्सला गेल्यानंतर, स्पेनला गेल्यानंतर तिथे आम्हाला चपात्यांचे, पापडांचे, सगळ्यांचे फोटो पाठवतात की आम्ही कसा वरण भात केला, कसं आम्ही शिजवलं आणि आमची मुलं किती आवडीनं खातात. अक्षरशः आपल्याला लाज वाटायला लागून जाते. आता माझे एक पेशंट ला गेलेले आहेत. ब्राझीलचे तर भरपूर पेशंट येतात. त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ आम्हाला शेअर होतात. त्यांनी अनेक ग्रुप फॉर्म केलेले आहेत आणि त्यांनी त्याच्यावरती रोजचा आमचा आहार कसा चालतो, काय नाही चालतो, त्याच्यातल्या चुकीच्या पद्धती आहेत त्या बंद करून आहारीय पद्धत सुधारली आणि त्यांच्या आजाराचं प्रमाण खूप कमी झालेलं दिसतं. म्हणून माझं म्हणणं आहे की ही आहार संकल्पना आपल्याला नवीन शिकायची गरज नाही आहे. आपल्याला जुन्याच पद्धती शिकायच्या आहेत आणि चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत द्यायच्या आहेत. बाकी काही नाही. आणि ह्याविषयी आपण खूप डिटेलमध्ये बोलूयात नंतर वाटलंच. नक्कीच सर. सर, हा विषय खूप मोठा आहे आणि खूप खोल आहे. कारण 5,000 वर्षाचा इतिहास याच्यामध्ये आहे. आणि तर मला असं वाटतं की आपण तुमच्या बरोबर अजून 2 ते 3 सेशन तरी कमीत कमी आम्हाला तुम्ही वेळ द्यावा त्यासाठी. आपण काही प्रश्न आलेले आहेत, घेऊया 1, 2, 3 प्रश्न सर. येस येस. काही लोक हिंदी येत आहेत, पण त्यांच्यासाठी आपल्याला थोडस डिफिकल्ट जातं. ते पण आपण ट्राय करू नेक्स्ट सेशन मध्ये अगदी हिंदीसाठी. चालेल चालेल. प्रश्न असा आहे सर, अंकिता गोयथाले म्हणतायत की छत्रपती जन्माला येण्यासाठी तेव्हासारखी कंडिशन नाहीये सर. पण आता संतान कशा प्रकारची असली पाहिजे आणि त्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे? तुम्हाला काय वाटतंय सर? कारण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. मोगल बाकीचे काही लोक अटॅक करायचे किंवा तशी सिच्युएशनच
वेगळी होती. म्हणून तसं जिजाऊंनी शिवाजी महाराजांना जन्माला घातलं. पण आताची परिस्थिती कम्प्लिटली वेगळी आहे. आता हे जग आहे टेक्निकल. काय सांगाल तुम्ही? खूप सुंदर प्रश्न आहे हा त्यांचा, की मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, की प्रतिकूल वातावरण नाही. याचा अर्थ आपण प्रतिकूल वातावरण निर्माण करायचं का? नवऱ्याने येऊन काठीने मारायचं का? की बाहेरच्या लोकांनी त्रास द्यायचा का? का तिला पाटा वरवंटा द्यायचा, मिक्सर बंद करायचा, बाहेर डोक्यावरती पाणी हंड्याने आणायला सांगायचं का? नाही, हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये, की बाबा प्रतिकूलता निर्माण करायची, मग इच्छा निर्माण होईल, की हा विरुद्ध निर्माण करणारे संतती व्हावी. मग आम्ही काय करतो, म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, की वाचणं हे स्त्रियांना खूप कंटाळवाणं झालंय. बर ऐकणं हेही कंटाळवाणं झालेलं आहे. बर प्रभाव कशाचा पडतो, तर ऑडिओ व्हिज्युअल जो इम्पॅक्ट आहे. आता मी पहिल्यांदा व्हिडिओ दाखवला आणि मी तुमच्या समोर बोलतोय, तुम्ही माझ्या समोर बसले, तर आपल्या डोळ्यांमधून आपण बोलत असतो, बरोबर की नाही? या डोळ्यांचा, या बोलण्याचा, या हावभावांचा खूप मोठा परिणाम होतो. आणि जेव्हा ही स्त्री ह्या 9 महिन्यांमध्ये न्यूज चॅनल किंवा कोणत्या सास बहुच्या ज्या सिरियल्स आहेत, त्याच्यामध्ये फक्त एकमेकांचे संबंध, एकमेकांशी कुठेतरी त्याच्यामध्ये व्यभिचार आहे किंवा एकमेकांमध्ये वासना आहेत, ह्या गोष्टी बघण्याऐवजी तो काळ आठवेल रामायणाचा, महाभारताचा किंवा त्या काळातल्या शिवाजी महाराज, म्हणजे शिवाजी महाराज आपल्या आता लेटेस्ट आहेत, त्या काळ जर अनुभवेल तर तिच्या मनामध्ये ती इच्छा निर्माण होईल. कारण की जेव्हा आपण ते बघत असतो, साधं उदाहरण घ्या, लहान मुलं एखादं कार्टून बघत असतं, तर त्याच्या डोळ्यावरचे हावभाव बघायचे. तो पूर्ण गुंतून जातो त्याच्यामध्ये आणि अक्षरशः हसत असतो, रडत असतो, सगळं करत असतो. आपली भावना, आपलं हृदय तसंच असतं. जेव्हा आपण हे राजा शिवछत्रपती सिरियल बघतो किंवा जुनं रामायण बघतोय आता आपण पूर्ण त्याच्यात गुंतून जातो. आणि ज्या प्रकारे प्रल्हादाची आई झोपलेली असते आणि नारद मुनी कथा सांगत असतात भागवतांमध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये, तर आतमध्ये झोपून सुद्धा तो हुंकार देत असतो. मग माझं म्हणण्याचं तात्पर्य आहे, की असे ऑडिओ व्हिज्युअल जेव्हा तुम्ही व्हिडिओज काही बघतात, मी परत सांगतो त्याच्याविषयी मर्यादा आहे. कारण की मी रागवतो. बरेच जण काय करतात, की मनाने हे बघून बघू, ते बघून बघू, माझी बहीण सांगते असं आहे, माझी आजी सांगते असं आहे, म्हणून मी करण्याचा प्रयत्न करते. तर मी म्हणतो, की तुझ्या बहिणीला किती प्रेग्नन्सीचा अनुभव आहे, तुझ्या आईला किती डिलिव्हरीचा अनुभव आहे ह्या युगातला, तर तुम्ही कुणाचं एकाचं मार्गदर्शन घ्या. म्हणजे माझ्याकडे आता हजारो जोडपे आले असतील, तर आम्ही एका सूत्राखाली वागतो. 204 जीबीचं मी एक मटेरियल फॉर्म केलेलं आहे, की त्या सूत्रातूनच तुम्ही पुढे जायचं. आलं का लक्षात? ते जेव्हा तुम्ही करताय, तर तुम्हाला ते चांगले रिझल्ट मिळतात, कारण की त्याच्यामध्ये योग्य मार्गदर्शन आलं. म्हणून त्यांचा प्रश्न बरोबर आहे, की तशा सिच्युएशन आपण निर्माण करू शकत नाही, मोगलाई निर्माण करू शकत नाही. खरं पाहिलं तर मोगलाई आहे, माहितीये का? त्याचा विचार केला तर आपली आता कंडिशन खूप ऍडव्हर्स आहे. खूप प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला. म्हणजे आताची जी सगळी जी तुम्हाला महान आत्मे दिसतायत आपल्याला त्रास देणार, ते अल्पबुद्धी आहेत, चारित्र्यहीन आहेत, भ्रष्टाचारी हे सगळं नेतृत्व आहे, सगळं दिसतंय. म्हणजे तुम्ही नीट विचार करा, स्वातंत्र्यापूर्वी अनेक विद्वान, चारित्र्य संपन्न, राष्ट्रासाठी जीव देणारे, समाजासाठी रात्रंदिवस कष्ट करणारे हे लोक गेले कुठे? म्हणजे बोटावर मोजणारे काही जर चांगले लोक म्हटले, तर आदर्श म्हणणारे आता स्वातंत्र्यानंतर दिसतच नाही. अगदी खरं. मग हे माणसं गेले कुठं? मग मला काय म्हणायचंय, की खरं आता गर्भसंस्काराची गरज निर्माण झालेली आहे. मग त्याच्यासाठी मी म्हणत नाही, की काहीतरी चुकीचं करून वातावरण क्रिएट करा, नवऱ्याला दारू प्यायला सांगा. कारण की आता वातावरण असं आहे, की बाबा समाजात आता औषधं मिळत नाही, पण दारू लवकर मिळते. बरोबर की नाही? म्हणजे आता आमचे भांडणं या स्वरूपात चालू आहे, की लोकांना औषधं पुरवणं आम्हाला अवघड आहे. पुण्यातल्या पुण्यात सुद्धा, मुंबईला तर संबंधच संपलाय. मुंबईमध्ये आम्ही एकही औषध पुरवू शकत नाहीये. पण ट्रान्सपोर्टने दारू तुम्हाला नक्की मिळते. आलं लक्षात? तर हा खूप अवघड काळ आहे तसं पाहिलं तर. आपण फक्त ते चांगल्याला चांगलं म्हणून घेतोय, वाईटाला पण चांगलं म्हणून घेतोय, तसं नाहीये. आपण तसा जर तो दृष्टिकोन ठेवला, तर आपण त्या मुलाला लढायला आत्तापासून हृदयापासून शिकवतो. म्हणजे 4 जणांच्या कानफडीत खाऊन यायचं, की गंभीरपणे त्यांच्याशी लढायचं, हे आईने शिकवायचं असतं. त्याच्यासाठी तिने तसं वातावरणचं विचार मंथन करणं, त्यांचं सिंहावलोकन करणं, तसं वाचन करणं. आम्ही एक डायरी लिहायला सांगतो स्त्रियांना, गर्भिणीची डायरी. त्याच्यामध्ये तिला तसे विचार, चांगले विचार, निगेटिव्ह विचार नाही, चांगले विचार लिहायला सांगतो. फेसबुक, व्हॉट्सअप यांचे अँटी व्हॉट्सअप, अँटी फेसबुक काही टॅबलेट मिळत आहेत का? असाही आम्ही विचार करतोय. म्हणण्याचं तात्पर्य काय, तर असे डोस आम्ही देतोय,
याच्यापासून दूर राहून, न्यूज चॅनल पासून दूर राहून, पेपर पासून दूर राहून, ज्या वाईट घटना चालल्या आहेत त्याच्यापासून दूर राहून एक चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात ती जर 9 महिने राहिली, तर आपण खूप चांगल्या प्रकारची संतती, ज्याला मनोवांछित संतती म्हणतात, तुमची डिझायर कशी आहे त्या प्रकारे संतती निर्माण व्हावी, अशी इच्छा घेऊन जे जोडपे माझ्याकडे येत आहेत, त्यांच्यासाठी असं नाही की आपल्याला जुन्या काळात जायचंय. जुना काळ निर्माण करा त्या ऑडिओ व्हिज्युअल इम्पॅक्ट मधून आणि बाकीच्या ज्या चुकीच्या गोष्टी त्याच्यापासून 9 महिने अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा. आता गेले 3 महिने आपण सगळ्या गोष्टींपासून अलिप्त आहोत की नाही? हो. हॉटेलिंग बंद आहे, बाहेरचं सगळं वाईट बंद आहे. तरी सुद्धा आपण जगतोय. खरं सांगतो, जगण्यासाठी वाईट गोष्टींची गरजच असते. मॉलच लागतात, टीव्हीच लागतात किंवा बाहेरचे फिल्म्स लागतात असं काही नाही. मग तुम्ही स्वतःला 9 महिने अलिप्त करा आणि त्या मुलासाठी चांगल्या गोष्टी करा. म्हणजे एखादा टीव्ही घेताना तुम्ही 4 वेळा सर्च करतात की हा 1 वर्ष तरी चांगला राहील का? सॅमसंगचा आहे का, ह्याचा आहे का, त्याचा बघतात. मग जी आपण गोष्ट 30-40 वर्ष सांभाळणार आहोत, मिनिमम 30-40 वर्ष सांभाळणार आहोत, त्याची क्वालिटीसाठी आपण त्याच्यामध्ये 9 महिने इन्व्हेस्टमेंट करायचे नाही का? 9 महिन्यातला 1 महिना तर पॉझिटिव्ह झाल्यानंतर कळतो, मग राहिले 8 महिने. मग 8 महिनेच आपल्या हातात आहेत. त्याच्यात तो 8 महिने पूर्ण कंप्लीट करतो की नाही माहित नाही. त्याच्या 8च्या आत येतो. मग हे काउंटडाऊन आहे. मग 7-8 महिने आपल्याला वेळ द्यायचा आहे 40 वर्ष पुढच्या गोष्टींसाठी. त्यामुळे Great. तो काळ आधी पॉझिटिव्हली दिला गेला पाहिजे. आलं Great. लक्षात? येस. थँक्यू सर. पुढचा प्रश्न आहे, रमाकांत सर, तुम्हाला तर माहिती मिळाली, आरती गावडे मॅडमचा आहे. खूप बाळाची हालचाल जी पोटामध्ये होते ती कोणत्या महिन्यापासून चालू होते? कितव्या महिन्यापासून चालू? प्रश्न योग्य आहे. 5व्या महिन्यामध्ये काही जणांना हालचाल जाणवते, काहींना 6व्या महिन्यामध्ये सुद्धा हालचाल जाणवते. फक्त काय असतं की याच्यामध्ये माझी मिसेस जी आहे त्याच्यामध्ये गर्भसंवाद हा खूप चांगला विषय शिकवते. बऱ्याच जणांमध्ये खूप उशिरापर्यंत लक्षणं दिसत नाहीत हालचालीची. परंतु जेव्हा तुम्ही त्या मुलाशी अगदी तो जिवंत गोळा आहे आपल्या पोटामध्ये असं बोलत नाही. बऱ्याच वेळा कसं असतं की आर्टिफिशियल टॉक होतो त्याच्याशी. उदाहरणार्थ सकाळी नवरा उठल्यानंतर तुला पाणी पाहिजे का? तुला टॉवेल पाहिजे का? तुला कपडे पाहिजे का? तुला चहा पाणी पाहिजे का? हे आपण मनापासून त्याच्याशी डिस्कस करतो. आज आपण बाहेर जायचं आहे, आपल्या डॉक्टरांकडे जायचं आहे असं आपण डिस्कस करतो. परंतु ते डिस्कशन आपण आपल्या मुलाशी, पोटातल्या गोळ्याशी करत नाही. अरे आज आपल्याला ना आजींकडे जायचंय, तिथं तू मला त्रास देऊ नकोस बरं का. आपण त्यांच्याशी छान बोलू, त्यांच्याशी हे करू, तिथे भूक करू नकोस, मला सारखी भूक लागेल असं करू नको. आपल्याला घरी यायचंय त्यावेळी आपण 2 वाजता जेवूयात. हे बोलणं त्या बाळाशी होत नाही. फक्त एक चार्ट दिलेला असतो की असा गर्भसंवाद असतो, ते रोज वाचायचं की झाला गर्भसंवाद. मग रात्री झोपताना आपण दोघं शांत झोपूयात, आपण आता पप्पांशी नीट बोलूयात, ह्याला जो गर्भसंवाद म्हणतात, तो मूल ऐकतो की नाही? म्हणजे जसं आपण पित्याशी बोलतोय, आई वडिलांशी बोलतोय, सगळ्यांशी बोलतोय, तसं बोलणं पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून, नाही निगेटिव्ह, त्या मुलाशी बोलणं गरजेचं आणि हे आर्टिफिशियल नसावं. हे जेव्हा बोलणं चांगलं चालू होतं, तेव्हा त्या मुलाची हालचाल खूप चांगल्या प्रकारे चालू होते, जी आपल्याला अपेक्षित आहे. आता सगळ्यांनी 3 इडियट्स पाहिलेला आहे. ऑल इज वेल म्हटल्यानंतर तो किक मारतो, बरोबर की नाही? तर हे काही खोटं नाहीये. आता साधं उदाहरण आहे, जेव्हा सोनोग्राफीच्या दिवशी एखादी स्त्री चांगलं त्या बाळाला समजून सांगून तिथं जाते, 5व्या महिन्यामध्ये, 6व्या महिन्यामध्ये जे काही स्कॅन होतात, त्यावेळी डॉक्टर काकांना तू हाय कर बर का. तू डॉक्टरांना सगळे स्पेअर पार्ट जे आपले आहेत, म्हणजे आपले अवयव आहेत ते व्यवस्थित दृष्टिगोचर व्हावे, त्याला दिसावेत असं दाखव. जी काही नाळ आहे ती मानेपासून लांब ठेव. हे जेव्हा बोललं जातं तर त्याच्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला त्या सोनोग्राफीमध्ये दिसतात. आता खूप ऍडव्हान्स 3D 4D प्रकारचे सोनोग्राफी आहेत. तुम्हाला डॉक्टरही सांगतील की त्या मुलाने छान प्रकारे यावेळी सपोर्ट केला, मागच्या वेळी तो त्या पद्धतीने दाखवत नव्हता. हे तुम्ही त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे आणि हे मी काहीतरी हवेत बोलायचं म्हणून बोलत नाहीये. आमचा हा रोजचा अनुभव आहे. आलं लक्षात? त्यामुळे हालचाल कोणत्या महिन्यात होते याच्यापेक्षा तुम्ही त्या मुलाशी कोणत्या महिन्यापासून बोलायला सुरुवात करतात हे महत्वाचं आहे. म्हणून बिफोर प्रेग्नन्सी पासून मानसिकरित्या बोलायची सवय लावायची, ज्याला आपण म्हणतो की 3 मंथ्स बिफोर प्रेग्नन्सी आपण मानसिकरित्या पहिल्यांदा प्रेग्नंट व्हायचं आणि त्यानुसार तयारी सुरू करायची. मग 5व्या महिन्यात, 6व्या महिन्यात कुठेही अडचण राहत नाही त्याच्या हालचालींसाठी. ग्रेट सर, थँक्यू सो मच. पुढचा प्रश्न घेऊया आपण, 1-2 अजून प्रश्न घेऊया सर.
आजूबाजूचं वातावरणाचं सर धर्मसंस्कारावरती काय परिणाम होतो आणि त्या जे लेडी आहे, माता आहे, ती किती खुश असायला पाहिजे, ते कपल किती हॅपी असायला पाहिजे, असं काय वाटतं? प्रश्न परत करू? नाही, मला कळला प्रश्न. बाहेरचं जे काही वातावरण आहे त्याचा किती बाळावरती परिणाम होतो मला त्यानुसार थोडंसं एक्सप्लेन करायचंय सर, 1 मिनिट इंटरप्ट करतोय मी. होतं काय की सर, आता आपण असे न्यूक्लिअर फॅमिली आहे, म्हणजे मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये राहणारे जे लोक असतात, कपल असतात, ते आता एकूणच म्हणजे नवरा आणि बायको दोघंच राहत असतात जनरली. सासू सासरे असतील किंवा मुलीचे आई वडील असतील, तर ते कधीतरी येतात महिन्याच्या 4 महिन्यातून. पण कुठेतरी ते लव्ह मॅरेज असो या अरेंज मॅरेज असो, या नात्यांमध्ये दोन्हीकडे प्रॉब्लेम आहे. त्या मुलीला त्या सासू सासऱ्यांचं जमत नाही, आणि मग कुठेतरी त्या नात्यांमध्ये गडबड असल्यामुळे, गोंधळ असल्यामुळे हे प्रॉब्लेम होतातच. तर त्या प्रेग्नन्सी पिरियड मध्ये कोणाला बोलवायचं हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. बरोबर. मुलीचे आई वडील आले तर त्या मुलाला कम्फर्टेबल वाटत नाही. मुलाचे आले तर मग मुलीला कम्फर्टेबल वाटत. आणि ह्याच्यामध्ये मग आणि बाकीचे हे सगळे आहेत, आता ते वयस्कर आहेत, त्यांचा अनुभव वेगळा आहे, ते लोक त्यांचं नॉलेज टाकायला लागतात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. स्वाभाविक आहे, आता त्यांना हे राहत नाही आपल्या ह्या काही गोष्टी बघून. तर मग आत्ताचं जी जनरेशन आहे, आताची जी पिढी आहे, ते थोडंसं मग त्यांना आरोगंटली ट्रीट करते, आरोगंटली रिस्पॉन्स करते. नाही, हे तुम्ही जे सगळं सांगताय ना, ते तुमच्यापुरतं झालं. आता तुमचं वेळ वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे आणि आम्हाला सगळं समजतं, कारण गुगल बाबाने ऑलमोस्ट सांगितलेलं असतं त्यांना, किंवा मैत्रिणीने व्हॉट्सअप करून सांगितलेलं असतं. ते गप्पा गोष्टींमधलं हे नॉलेज यांना ते खरं वाटायला लागतं, आणि तशा पद्धतीने मग ते लोक त्या ट्रॅपमध्ये जातात. मग होतं काय की इन्फ्लुएन्स मध्ये जातो आपण खूप वेळा. तर पण मग एका स्त्रीची किंवा त्या पुरुषाची काय अशी मानसिकता असायला पाहिजे? समाज असाच आहे, ते काही आपण बदलू शकत नाहीये, वातावरण बाहेरचं. पण नातेवाईक किंवा आपल्या घरातली लोक असतील, त्यांनाही बदलू शकत नाही. पण मग तुम्ही माझ्या मिसेसला पण काही छान गोष्टी सांगितल्या होत्या, आणि त्याचा एक फायदा खूप चांगला झाला की तिने आई बरोबर खूप छान ट्यून केलं. म्हणजे ते एक गोष्ट सुरुवातीच्या वेळेला त्याचा खूप जास्त फायदा झाला. म्हणजे पहिल्यापासून त्यांचं नेचर होतं, तुम्ही काही गोष्टी ऍड केल्या आणि ते खूप चांगलं होऊन गेलं. म्हणजे माझी आई आणि माझं बाळ आता इतकं छान ट्युनिंग आहे, किंवा माझ्या आईचं आणि बायकोचं खूप चांगलं ट्युनिंग आहे. कदाचित माझं माझ्या आई बरोबर जेवढं चांगलं रॅपो नाहीये, बॉन्डिंग नाहीये, तेवढं माझ्या मिसेसचं आणि आईचं आहे. गुड. ते तुम्ही काही गोष्टी त्यात टाकलेल्या आहेत, हे तितकंच महत्वाचं आहे. मला वाटतंय माझ्याकडून हा प्रश्न आहे सर, की बाळ एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून तिने त्या मुलाच्या आई वडिलांबरोबर पण चांगलं रिलेशन मेंटेन करायला पाहिजे. खूप वेळा असं होतं की तिथे थोडासा प्रॉब्लेम ऍज अ डॉक्टर म्हणून मी नोटीस करतोय की खूप लोकांना हा प्रॉब्लेम येतो की कंप्लेंट्स खूप असतात त्या मुलाच्या आई वडिलांकडच्या. स्वाभाविक असतं ते, त्यांचा स्वभाव असणं, विचार असणं, तो काही व्हॉटेव्हर. प्लीज काय सांगाल तुम्ही, काय सजेस्ट कराल? म्हणजे इतकं तुम्ही म्हणतात ना की डेलिकेट प्रश्न विचारलेला आहे, आणि हा आत्ताचा खूप ज्वलंत प्रश्न आहे. कारण की एक व्यक्ती आता स्वतःला हँडल करू शकत नाही. नवरा बायको तर लांब राहिले, त्याच्यात सासू सासरे आले किंवा आई वडील आले तर लांबच राहिलं. मग हे कसं सांभाळून घ्यायचं? कारण की ह्या काळामध्ये त्या बायकोला कुणाची तरी गरज असते. त्याच्यात ती आई आली तर ठीक आहे, ती सासू आले तर अनेक त्रास, नणंद आली तर विचारायलाच नको. मग सासू म्हणजे ह्याची सासू आली तर मग त्याला त्रास होतो की बाबा ह्यांचं वेगळंच चाललंय, माझ्या घरातच माझ्या आईची माझ्या ह्यांची काही ना काही चाललेलं आहे, काड्या करणं. याच्यामध्ये मी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आणि त्यानंतर आपण पुढे जावं. याच्यामध्ये मी जो व्हिडिओ दाखवणार आहे, अगदी तो 1च मिनिटाचा आहे. गौर गोपाल प्रभू म्हणून वर्ल्ड वाईड आता जे मुख्य 25 जण आहेत व्याख्याते किंवा एक इन्स्पिरेशनल जे काही टॉकेटिव्ह आहेत, त्यांच्यामध्ये त्यांचं नाव आहे. जगामध्ये आता ते खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचा एक व्हिडिओ मी शेअर करतो आणि नंतर आपण मग पुढे जाऊयात, काय नक्की आहे त्यांचं म्हणणं या विषयीचं. नक्कीच सर. When you say a sorry to someone, that doesn't mean you are wrong. That just means you value the person more than being right. It doesn't mean you are wrong. कभी किसी को सॉरी बोला इसका मतलब आप गलत हो गए नहीं. You prefer to save the person than being right. You prefer the relationship more than being right. You are willing to keep the ego aside and transform that ego into humility. तो ठीक है, आपका गधा आगे, मेरा घोड़ा पीछे.
आपका गधा है, मेरा घोड़ा है, लेकिन आपका गधा है, मेरा घोड़ा पीछे. You know, when a man who says sorry when he's wrong is called honest. A man who says sorry when he's not sure is called wise. And a man who says sorry even when he's right is called husband. थँक्यू When सर. you say a sorry, याच्या मागे माझी भूमिका अशी होती की हा. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नातं जपायचंय. बरोबर. त्यांनी जे सांगितलं की जेव्हा आपण चुकीचे नसून सुद्धा जेव्हा सॉरी म्हणतो तेव्हा आपल्याला ते नातं जपायचं असतं. अगदी बाकी खरं. त्याच्यामध्ये असं नाही की बाबा मी मोठा का तू मोठा हा विषय नसतो. म्हणजे मी आता याच्यातलं एक प्रॅक्टिकल उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. माझ्याकडे एक ब्राह्मण जोडपं होतं. त्याचे आई वडील होते महाराष्ट्रीयन आणि सासू सासरे होते राजस्थानचे. हम्म. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पद्धत माहिती आहे की आफ्टर डिलिव्हरी जे आहे ते डिंकाचे लाडू खाऊ घालण्याची पद्धत आहे. मणक्यांची ताकद वाढावी म्हणून मेथीचे डिंकाचे लाडू एखाद्या स्त्रीला खाऊ घातले जातात आणि हे आपल्याकडे सर्रास आहे. राजस्थानमध्ये पद्धत अशी आहे की त्यांच्याकडे गव्हाचा दलिया ही पद्धत कंपल्सरी. अच्छा. गव्हाचा दलिया आणि तुपात सुंठ मिक्स करून 1/2 किलो सुंठ खाऊ घालणं. बर. आता हे आपल्यासाठी अघोरी आहे. आता त्यांच्यासाठी हे डिंकाचे लाडू खाऊ घालणं, मेथीचे कडवट लाडू खाऊ घालणं हे त्यांच्यासाठी अघोरी आहे. त्या दोघींचे लागले भांडण. म्हणजे ह्याची सासू आणि हिची सासू ह्या दोघी व्याहींचे लागले भांडणं की नक्की काय करायचं. मग त्यांनी दोघांनी मिळून मला फोन केला की काय करायचं नक्की. म्हणजे नवरा बायकोनी फोन केला की सर इकडं राजस्थानवाले त्रास देतात, इकडं महाराष्ट्रीयन त्रास देतात, याच्यामध्ये आमची दोघांची गळचेपी होते, नक्की काय करावं. आता मला सांगा याच्यामध्ये ती राजस्थानची जी आई आहे ती चुकीची आहे की महाराष्ट्रीयन सासू चुकीची आहे. तर दोघीही बरोबर दोघींच्या आहेत. जागी बरोबर आहेत. दोघींचं प्रेमच आहे. दोघांनाही वाईट व्हावं आपल्या नाताचं असं वाटत नव्हतं. परंतु याच्यात भूमिका काय घ्यावी. आता नवरा कुणाच्या साईडने बोलणार. बायकोच्या साईडने बोलला तर आईला राग येणार, सासूच्या साईडने बोलला तर हिला राग येणार. मग त्यावेळी त्या दोघांनी मला फोन लावला. मी कॉन्फरन्स कॉल घ्यायला सांगितला. सासूलाही राजस्थानच्या त्याच्यामध्ये घ्यायला सांगितलं. मी त्यांना विचारलं आता तुमची मुलगी महाराष्ट्रात राहते. गेली 2 ते 3 वर्षापासून ती महाराष्ट्रात राहते. महाराष्ट्राचं वातावरण कसं आहे आणि राजस्थानचं वातावरण कसं आहे. जरी तुम्हाला मान्य आहे की तुमच्या पिढ्यानपिढ्या तिथं खातात पितात सगळ्या गोष्टी मान्य आहे, पण इथे वातावरणाचा, देशाचा, काळाचा विचार नको का. तुमचं बरोबर आहे. परंतु मी त्या महाराष्ट्रीयन ह्यांना पण ब्राह्मण परिवाराला पण सांगितलं आणि त्यांना सांगितलं दोघांचा अतिरेक बंद करायचा. कारण की काही बाळाला त्रास झाला तर तुम्ही कुणाकडे घेऊन येणार आहात. डॉक्टरांकडे. मग तुम्ही ऐकायचं कुणाचं. डॉक्टरांचं. त्यामुळे जसं नवरा बायकोच्या भांडणांमध्ये ज्यांनी लग्न जुळवलेला मध्यस्थ असतो त्यांच्याकडे जावं लागतं, तसे ह्यावेळी मध्यस्थाची भूमिका डॉक्टरला घ्यावी लागते. मग दोघांना मी सांगितलं डिंकाचे लाडू पण द्यायचे नाही आणि दलिया पण द्यायचा नाही. मी सांगेल त्या पद्धतीने मुगाचं वरण, ज्वारीची भाकरी, काही दिवस मुगाची खिचडी खाऊ घालायची आणि जशी तिची पचनक्रिया सुधरेल तसं हळूहळू डिंकाचे लाडू असणार का, मग दलिया असणार का, मग ह्या गोष्टी ऍड करायला सुरुवात करायची. म्हणून देश काळ परत्वे आपल्याला काय निर्णय द्यावे लागतात आणि मध्यस्थाची भूमिका हे करावं लागते. नाहीतर याच्यातून भांडण तंटे होऊन आनंद मिळायचा त्या नातवाचा तर मग भांडण सुरू होतात. लक्षात. आणि जसं तुमच्या आईच्या बाबतीमध्ये आईंनी समजून घेतलं आणि आईंनाही मी त्यावेळी समजून सांगितलेलं. मी नेहमी कॉन्फरन्स कॉलवरती घेत असतो अशा वेळी की आई हे तुमच्या घरामध्ये येणारं जे पिल्लू आहे ते एकुलते एकच असणार आहे, मॅक्झिमम दुसरं असणार, त्याची अपेक्षा जास्त ठेवू नका. आणि लक्षात सांभाळण्याची तेवढी ताकद तुमच्यातही नाही. आजी आजोबा म्हणतील पोरं काढा म्हणून, खरं तुम्ही सांभाळू शकताय का एक नातू सांगा मला. नाही राहिलेलं. त्यांचं पर्सनल लाईफ सुद्धा आता त्यांना पाहिजे. आता बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपली पोरं आपल्या आजी आजोबा म्हणजे आई वडील सांभाळतील, असं राहिलेलं नाही. त्यांनाही आता आजकाल पर्सनल लाईफ आहे. त्यामुळे दुसरं पोर तुम्हाला मिळेल आणि मग तुम्ही हे कराल असं नाही. मग ते एकच जर असेल तुम्ही किती आनंदाने दोघींनी राहिलं पाहिजे त्या बाळासंदर्भात. आणि तिला जर दुःख झालं आणि ते दुःखी जर बाळ झालं तर ते बाळ तुम्हाला सहन करायचं आयुष्यभर, कारण ते तुमच्या कुळात येणार आहे. फॉर एक्झाम्पल एका मुलीचे वडील त्या काळामध्ये एक्सपायर झाले
तिने इतकं हम्म. रुदन केलं त्या संदर्भात, इतकी रडली ती 9 महिने, की त्या मुलाला जन्मल्यानंतर डोळ्यांच्या प्रचंड तक्रारी निर्माण झाल्या. भविष्यात त्याला कॅन्सर सुद्धा डिटेक्ट झाला. 2.5 वर्षाचं मूल खूप मोठमोठ्या दिग्गजांकडे जाऊन ते ट्रीटमेंट घेत होतं. म्हणजे अगदी सिनियर मोस्ट वैद्यांशी जेव्हा मी डिस्कस केलं, तर तिचं हे 9 महिन्यात झालेलं रुदन त्याला कारणीभूत ठरलं. म्हणून तुम्हाला माहिती असेल, की 9 महिन्यामध्ये कोणती वाईट वार्ता त्या स्त्रीला सांगितली जात नाही. मग मला सांगा, वाईट वार्ता सांगितली जात नाही, मग वाईट वागलेलं कसं चालेल? अगदी म्हणून खरं. त्यावेळी त्या सासूने आईची भूमिका घेणं आणि त्या सुनेने जेव्हा त्या सासूला आईच्या भूमिकेने वागवणं असं होईल, दोघींचं सामंजस्य होईल, त्याच वेळी ती सुसंतती जन्माला येऊ शकते आणि कुणाला तरी माघार घ्यावी लागणं आणि त्याच्यातून हे 9 महिने आनंदाने घालवणं आणि त्या आनंदमय संततीला जन्म देण्यासाठी कुठेतरी त्या इगोचा त्याग करणं खूप गरजेचं आहे. आणि परत सांगतो, जेव्हा ती आई तिथं आधाराला असते, सासू आधाराला असते, खूप मोठा आधार असतो मोठ्या माणसाचा ह्या 9 महिन्याच्या काळामध्ये. तिला उठता येत नसतं, बसता येत नसतं, 10 वेळेला लघवीला जायचं असतं, बाथरूमच्या तक्रारी असतात. त्यावेळी नवरा प्रत्येक वेळी नाही काही गोष्टी करू शकत आणि सगळ्या गोष्टी नवऱ्याला सांगून नाही करू शकत. आपल्याला आपली लाज वाटत असते त्या स्त्रीला. त्यावेळी ती सासू मदत करते, ती आई मदत करते, ती नणंद मदत करते. त्यावेळी त्यांना त्या गोष्टीला त्या स्त्रीने पॉझिटिव्हली घेणं आणि ह्या सुखदुःखाच्या समयी ते मला मदत करतायत अशा पद्धतीने पाहिलं, तर भांडण कुठे राहिलं हो? अगदी आलं खरं का आहे, सर. लक्षात? हो, म्हणून इथं भांडणाचा वावच नाही, आनंदाचा वाव आहे. कारण की संतती आनंदाचं प्रतीक आहे. हजारो जन्माच्या पुण्याईनंतर संतती जन्माला येते, लक्षात ठेवा. म्हणजे आय करून, IVF करून लाखो रुपये, करोडो रुपये खर्च करूनही मुलं न झालेले माझ्याकडे जोडपे अजूनही आहेत. इन्फर्टिलिटी विषयी आपण बोलणार आहोत. नक्कीच, पण सर. लक्षात घ्या, ज्यांना संतती जन्माला आलेली आहे, ती ॲक्सिडेंटल नाही, त्याच्यासाठी आई-वडिलांचे आशीर्वाद आहेत. आई-वडिलांचे तुमच्यासाठीचं प्रेम आहे, तुमच्यासाठीच्या प्रार्थना आहेत. त्यामुळे त्यांना डावून बाबा नाही अशीच पोरं जन्माला आली, आमच्या पुण्याने जन्माला आली, विसरून जा. तुमच्या आई-वडिलांचे तुमच्या मागे आशीर्वाद होते. त्यामुळे त्यांचे तळतळाट घेऊ नका, त्यांचे आशीर्वाद घ्या. हे तुम्ही नेहमी समजून घ्या. थँक यू त्यामुळे सो मच. एकमेकांच्या सामोपचाराने राहा, तेव्हाच आनंदी संतती येईल. थँक यू सो मच. सर, तुमची गर्भसंस्कारांची प्रोसेस काय आहे? तुम्ही कसे करता? अ, याच्यामध्ये आम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला केलेलंच आहे, त्यामुळे तुम्हाला गोष्टी माहितीच आहेत. तरी मी एक सगळ्यांना कळावं ह्या आमच्या दृष्टिकोनातून व्ह्युअर्सला सांगतो. माहित असायला पाहिजे. हां. तर आता माझ्याकडे येणारा वर्ग दुबईचा आहे, अमेरिकेचा आहे, यूएसचा आहे आणि भारतातल्या कानाकोपऱ्याचा आहे. तरीही त्यांचे गर्भसंस्कार होतात. बऱ्याच जणांना असं वाटतं, की नाही मग एवढ्या लांब जावं लागेल किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तर आता मला एवढं सांगायचंय, की जग आता खूप जवळ आलेलं आहे. हे जे काही WhatsApp असेल, Facebook असेल किंवा अनेक जी मोबाईल सारखी, नेट सारखी माध्यमं आहेत, ती वाईट गोष्टींसाठीच वापरली पाहिजे असं काही नाही. चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा वापरता येऊ शकतात. हे लोकांना माहिती असून सुद्धा ते वापरत नाहीत. तर आपण त्यांना भाग पाडणं आणि त्याचा वापर करून एक समाजासाठी चांगलं योगदान देणं हे गरजेचं आहे. आलं का लक्षात? बरं. तर मग ह्या गोष्टींद्वारे आम्ही फर्स्ट मीटिंग जर शक्य असेल, तर प्रत्यक्षात घेतो. जसं तुम्हाला मी प्रत्यक्ष मुंबईवरून इथं बोलवलं होतं. हां. त्यानंतर मी तुम्हाला त्रास दिला नाही. कारण की प्रेग्नन्सी राहिल्यानंतर प्रवास करणं ह्या गोष्टीला आम्हीच अव्हॉइड करतो. परंतु बरोबर. प्रत्येक वेळी आम्हाला फॉलोअप देणं, कारण की स्त्रियांचा एक स्वभाव आहे. तो मी नेहमी रागवतो स्त्रियांना. तुम्ही म्हणाला असं का बोलताय? त्या चांगल्या गोष्टी लवकर विसरतात. प्यार का पंचनामा सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये स्त्रियांचा स्वभाव काय असतो, की बाबा नवऱ्याच्या चांगल्या चांगल्या गोष्टी विसरून जाणार. पण एखादी वाईट गोष्ट कधीतरी त्यांनी बोललेली असणार. ती 10 वर्षांनी किंवा आहे ना भांडून काढणार, की बाबा 2012 साली संध्याकाळी 9:25 तुम्ही मला असं म्हटलेले होते. आलं का लक्षात? तर चांगल्या गोष्टी आम्ही फॉलोअपमध्ये घेतो आणि कंटिन्यू डिस्कशनमध्ये राहतो. आता व्हिडिओ कॉलची व्यवस्था. आता आपण YouTubeवर बोलतो आणि 1000 लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच पद्धतीने एकदा जर मीटिंग प्रत्यक्ष होत असेल, ज्याद्वारे फेस टू फेस म्हणूया, डोळ्यात डोळे घालून बोलणं असेल, त्याचा प्रभाव चांगला पडतो. पण जरी प्रत्यक्ष नाही जमलं, तर व्हिडिओ कॉलवरती, फोन कॉलवरती डिस्कशन करून कसं पुढे जाता येईल ह्याचा विचार करणं. आता दुबईचे काही माझे पेशंट असतील, ते माझ्यावरती कंटिन्यू डिस्कशनमध्ये असतात. मग त्यांना जे काही औषधं आपल्याला द्यायची आहेत, काही गोष्टी द्यायच्या आहेत, ते आपल्याला कुरिअरच्या व्यवस्था आहेत किंवा काय हे आता मोठा विषय राहिलेला नाही.
ती औषधं कशी पोचवायची, वस्तू कशा पोचवायच्या, त्याचं नॉलेज म्हणजे कसं आपण पोचवायचं, ऑनलाईन तर आपण पद्धतीने पण करू शकतो आपण गोष्टी. तर त्याच्यामध्ये शे शुद्धीची किंवा ज्या काही पंचकर्म शुद्धीच्या प्रक्रिया आहेत त्या आम्ही अगदी सोप्या केलेल्या आहेत. म्हणजे आता विद्या मॅडम आपल्याला जॉईन आहेत, त्यांनाही माहिती आहे की मी फोनवरती आता मागच्या आठवड्यामध्ये या लॉकडाऊनच्या काळामध्येही एका ब्राझिलियन माझ्या पेशंट आहेत, त्यांचंही विरेचन मी केलं. सोलापूरचे माझे एक पेशंट होते, त्यांचंही विरेचन मी केलं. फक्त फोन कॉलवरती सुद्धा काही गोष्टी करण्यासारख्या आहेत. फक्त कंडिशन्स अप्लाय अशा की तो व्यक्ती तेवढा भिषक गोष्ट म्हणजे वैद्याचा ऐकणारा असावा. कारण की कॉम्प्लिकेशन झालं तर आयुर्वेदाला शिव्या घालणारी माणसं आहेत. आता मी बोलत असताना जर काही वैद्य जॉईन असतील तर ते म्हणतील की असं कसं बोलू शकता सर तुम्ही? तुम्हाला नाडी माहित नाही, तुम्हाला हे माहित नाही, ते माहित नाही. मग मला सांगा आपण जर या गोष्टी अप्लायच केल्या नाही आणि घाबरत राहिलो की नाही आपण असं नाही करू शकत, तसं करू नाही शकत आणि आपल्या सगळ्या कंडिशन्स अप्लाय सगळ्या ठेवल्या तशाच, तर आपण आयुर्वेद जनसामान्यांपर्यंत पोहोचवू शकत नाही. तो सोप्पा करणं गरजेचं आहे. सोप्पा याचा अर्थ शास्त्राविरोधी नाही. शास्त्राला धरूनच पण सोप्या पद्धतीने खेड्यापाड्याच्या जनतेपासून ते उच्च प्रतिष्ठित लोकांपर्यंत. आता माझ्याकडे अगदी नाशिक मधल्या खेड्यापाड्यातले लोकही येतात. त्यांना प्रत्येक वेळी सासवडला येणं, पुण्याला येणं शक्य नाहीये. मग मी त्यांना सोपे किट्स बनवून दिलेत की ते घरी करू शकतात पंचकर्म सुद्धा. तर मी त्यांना केले ते. काहींना पूर्ण पंचकर्म शक्य नाही, काही सोप्या पद्धती करायला लावल्या. ते त्यांनी केलं आणि मग आता त्यांना सुसंतती झाली. मग 100% सगळ्या गोष्टी नसतील तर 50% करा, 50% नाही 25% करा. पण काहीतरी करा जेणेकरून तुमच्या मनामध्ये तशी विचारधारा निर्माण होईल की आपल्याला चांगली संतती पाहिजे. ती विचारधारा निर्माण करणं हीच मोठी गोष्ट आहे, बाकी काही नाही. ग्रेट. थँक्यू सो मच सर. आता जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करून ठेवा तुम्ही व्ह्युअर्स. आणि पुढचं सेशन आपण सर आम्हाला तुम्ही संडेला 8 वाजता परत एकदा वेळ द्या. अगदी आम्हाला खूप डिटेल्स मध्ये हे सगळं सब्जेक्ट समजून घ्यायचं आहे. विषय खूप खोल आहे आणि तुमच्या अनुभवाचा आम्हाला फायदा करून घ्यायचा आहे. तर संडेला आपण 8 वाजता आमचे जे काही व्ह्युअर्स असतील किंवा अजून कोणाला, मला असं वाटतं मी स्पेशली माझ्या काही व्ह्युअर्सला सांगितलं की यातमध्ये जेवढ्या स्त्रिया जोडल्या जातील, कारण स्त्रिया जे करू शकतात ते पुरुष करू शकत नाही. मी स्वतः पुरुष असून मी स्वतः सांगतो. तर तुम्ही तुमच्या मैत्रिणी असतील अगदी दूरवरच्या, ज्यांची लग्न झालेले आहेत त्यांना, आणि ज्यांची लग्न झालेले आहेत, ज्यांना मुलं आहेत अगदी 12-15 वर्षाची, त्यांना सुद्धा तुम्ही ह्या सेशनला जॉईन करून घेऊ शकता. तुम्हाला लिंक मिळेल खाली. पुढचे जे काही प्रश्न असतील ते पुढच्या सेशन मध्ये आपण नक्की सरांना विचारूया. सर, आज तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. मी आणि माझे पूर्ण व्ह्युअर्स तुमचे ऋणी आहोत. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि उद्याचं जे सेशन आपलं उद्या सकाळचं सेशन मेडिटेशन सेशन असणार आहे, ते सकाळी 6 वाजता असेल. परत संध्याकाळी 8 वाजता आपलं सोशल एन्झायटी वरती सेशन आहे, तेही तुम्ही जॉईन. आणि तर आपण रजा घेऊया सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. हरे कृष्णा. थँक्यू सर. तर डिअर फ्रेंड्स, हे रेकॉर्ड असणार आहे. तुम्ही युट्यूबवर हे मिळून जाईल. पुस्तकाबद्दल एकाने विचारलं होतं, कृष्णनीती नावाचं सर पुस्तक रेकमेंड करतात, जे आहे तेही तुम्ही घेऊ शकता. थँक्यू ऑल ऑफ यू. आजच्या सेशन बद्दल जो तुमचा काही बेस्ट एक्सपिरियन्स होता, प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये ऍड करा, तुम्हाला जे काही वाटलं आजच्या सेशन बद्दल. तर उद्या सकाळी आपण भेटूया बरोबर 6 वाजता लाईव्ह मेडिटेशन मध्ये. विश ऑल द बेस्ट. जय हिंद. वंदे मातरम. थँक्यू सो मच.